सर्व या ठिकाणी मान्यवर अतिथी अध्यक्ष आपण या ठिकाणी जमला। मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवरांना आणि आजच्या कार्यक्रमाला निमंत्रित प्रमुख व्याख्याता म्हणून लाभलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गीतकार प्रशांत थोरे आणि सर्व अध्यक्ष अतिथींना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती त्यांनी सपत्नीक या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय। आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम शेठ जावळ, मोहन शेठ काकर, कचोनाना आव्हाड, सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हायचंय। कोर कमिटीचे चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। दापूर गावचे खंडामुक्ती अध्यक्ष सन्माननीय कचोनाना आव्हाड, दापूर गावचे पोलीस पाटील सन्माननीय ज्ञानेश्वर साबळे, आमच्या व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अनिल भाऊ सोनवणे, त्याचप्रमाणे आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय इतकं मोठे आव्हाड सर, जास्त का मोठे। आज आपल्याला या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले महाराष्ट्राचं भूषण कविवर्य विष्णूजी थोरे साहेब, त्याचप्रमाणे ठाणगावचे सन्माननीय शिंदे साहेब, आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य सन्माननीय रामदास भाऊ आव्हाड, सोसायटीचे अध्यक्ष माजी दत्तू शेठ आव्हाड, त्याचप्रमाणे स्टेजवर सर्व उपस्थित असणारे मान्यवर शेषार मॅडम आणि शेषार सर यांचे नातेवाईक, या दाम्पत्यामध्ये शिरसाट मॅडम आणि शिरसाट सर या दोघांमध्ये बघायला मिळालं। कारण शिरसाट सर पण माझ्या विद्यालयात काही दिवस होते मी सुपरवायझर असताना, आणि त्यांचे अध्यापन मी जवळून बघितलं। अगदी मॅच्युअर पर्सनॅलिटी, शांत मितभाषी,
माझा मित्र राहुल पगारे या कार्यक्रमाचं निवेदन करतो. एवढी सुंदर रांगोळी त्यांनी काढली बाहेर, त्याचा सत्कार आहे तर आधी त्याचा करायला घेतो. मी आजच्या सत्कारावरती यांनाच विनंती करतो की आपण राहुलचा एक छोटासा सन्मान आपल्या सगळ्यांच्या मित्रत्वाच्या नात्याने, एका अधिकाराच्या नात्याने नाही तर मित्रत्वाच्या नात्याने सगळ्या सहकाऱ्यांना ते फार दोघ जण जीव लावतात आणि खऱ्या अर्थानं सरांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर शाळेचा 2 लाखाचा पुरस्कार विद्यालयाला प्राप्त झाला. त्या कवितेतून फार सुंदर दादा आनंद रोज सांगतो. अंधाराच्या छाताडावर ठिणग्या पेरीत जाव्या अंधाराच्या छाताडावर ठिणग्या पेरीत जाव्या आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा शोधत याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या रस्ता संपत आला तरीही पुन्हा प्रेरक व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे सुख दुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या जाता जाता दुःखालाही हसणे शिकवून जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. आणि शेवटी आनंद फार सुंदर सांगतो. डोळ्यातील वासना जळावी ममता जन्मायावी माणूस उतार वयाकडे जाताना त्याच्या डोळ्यातली वासना जी आहे ही संपली पाहिजे आणि सगळ्या दृष्टीकडे त्याची दृष्टी इतकी निर्मळ झाली पाहिजे की प्रत्येक स्त्रीकडे त्यानं आई मुलगी बहीण म्हणून त्यानं बघितलं पाहिजे. आणि म्हणून तो फार सुंदर म्हणतो. डोळ्यातील वासना जळावी ममता जन्मायावी ही सृष्टी जणू लेख दिसावी दृष्टी इतकी निर्मळ व्हावी उतार वय होता बापाचे उतार वय होता आईचे पुन्हा काळीज कमवावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या सत्कार मूर्तींना या ठिकाणी आपण निरोप देण्यासाठी जमलेलो आहोत. मी आजच्या ज्या सत्कार मूर्ती
या दोन्ही गोष्टी फक्त या शिक्षकाजवळ असतात. म्हणून ज्ञान. पाठीमागे एका गावात गेलो, तिथे पाटील नावाचे गुरुजी असायचे. ते म्हणाले या भागात कधी आले तर या. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. मुलाला विचारलं, अरे ते पाटील गुरुजी कुठे राहतात? तो मुलगा म्हणाला माहित नाही. म्हटलं अरे असं कसं? गुरुजींनी मला सांगितलं होतं की एखादा लहान मुलगा सुद्धा तुम्हाला घरी आणून सोडेल. आता छोटं गाव आहे आणि आपल्याला माहिती आहे गुरुजीला गावात काय सगळ्या तालुक्यात सगळे ओळखत असतात. आणि हा पोरगा म्हणतो माहित नाही. मी म्हटलं मग गावात ते मारुतीचं मंदिर कुठे आहे? मला गुरुजींनी सांगितलंय मारुती मंदिराच्या बाजूलाच माझं घर आहे. पोरगा म्हटला माहित नाही. म्हटलं अरे असं कसं? छोटस गाव आहे, तुला पाटील गुरुजींचं घर माहित नाही? तो मुलगा म्हणाला साहेब मला माहिती पण मी सांगणार नाही. म्हटलं का रे बाबा? मग त्या मुलाने सांगितलं ते पाटील गुरुजी आमच्या पॅनलचे नाही. हे चाललंय आपल्या गावांमध्ये. हे चॅनल बदलायला लागले सगळे आपले छोटे छोटे. मला वाटतं शिक्षकांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून म्हटलं हा हंगाम आहे आणि आपण तो पुसत असतो, सोसत असतो. पण या सगळ्या वर्षामध्ये तुम्हाला जे छान अनुभव आले खर तर ते तुम्हाला घडवणारे अनुभव असतात. कारण शिक्षक घडवता घडवता आतून घडत असत आणि घडण फार महत्वाची असते. फार सुंदर. श्रीमा माटे वर्गात शिकवत असताना एक विद्यार्थी आला, उशीर आला. तसा तो रोजच यायचा, पण यायचा त्याच्या अंगाला सगळा अत्ताराचा वास यायचा. ते गुरुजींना वाटलं अरे असं काय? त्याचं बाकी बऱ्याच जणांना अत्ताराचा वास नाही आवडत, काही ना आवडतो. मग त्यांनी विचारलं असं का? त्याला बाजूला बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं. त्याने सांगितलेलं उत्तर फार सुंदर होतं की सर मला वडील नाही आणि आई घरामध्ये अगरबत्त्या तयार करायचं काम करते. मी तिला मदत करतो. रात्री उशिरापर्यंत अगरबत्त्या केल्यानंतर सकाळी मला उठायला उशीर होतो, म्हणून शाळेत यायला मला वेळ लागतो आणि त्या सगळ्या अगरबत्तीचा वास माझ्या अंगाला लटकलेला असतो. त्या शिक्षकाने पाहिलं. श्रीमा माटे फार भारावले या सगळ्या जगण्यात. ते म्हणाले बाबा रे तू शाळेत उशिरा आलास तरी चालेल तुझ्या सवडीने, पण माझ्या घराची दारं तुझ्यासाठी नेहमी उघडी असतील. मला वाटतं हा शिक्षकच हे सगळं करू शकतो. द्यायचं असेल ना तर असं भरभरून शिक्षक विद्यार्थ्यांना देत असतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की वय वाढलं ना माणसं फक्त म्हातारे होत जातात, पण जी माणसं कर्तृत्वाने मोठी होतात ना तीच माणसं खरी असतात. आपण कर्तृत्वान माणसं व्हायचं असेल तर कर्तृत्वानं आपल्याला खूप असं घडवावं लागतं. आणि तुम्ही विद्यार्थी घडवतात हे फार पुण्याचं काम आहे. ते रयत सारख्या शिक्षण संस्थेमध्ये ही अभिमानाची गोष्ट असते की अशा मोठ्या कर्मवीरांच्या संस्थेमध्ये आपण काम करतो. हा एक अभिमान आपण नेहमी ठेवला पाहिजे. ही खूप सुंदर घडण आहे. कारण आपल्या तळागाळातली जी मुलं आहेत ती सगळी ग्रामीण भागातली आहे आणि त्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांचा चेहरा देण्याचं काम तुम्ही करताय. मी राहुलकडे नेहमी पाहत असतो, एवढे सुंदर विद्यार्थी त्याचे चित्र काढतात. हे खरंच भारावून टाकण्यासारखं असतं. खूप छान आहे. आणि ती समज उमज फक्त तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांकडे. शहरात कोणाला काही घेणं देणं राहिलं नाहीये. म्हणजे सगळ्यांची वाहतच झाली अलीकडे. राजन गवस एका कार्यक्रमाला आले तेव्हा ते म्हणाले की अलीकडे जे इंग्रजी मीडियम सगळे तयार झालेली आहेत ती सगळी गुन्हेगार तयार करण्याचे केंद्र आहे. इथे गुन्हेगार तयार होत आहेत कारण सगळ्या भावनाच बोलून चालल्या मुलांच्या. मुलांना खेळ कळत नाहीये, मुलांना ग्राउंड माहित नाही. तुम्ही काही संस्था बघा, मोठे मोठे प्रोस्पेक्ट असतात त्यांचे, केवढी मोठी माहिती असते, पण त्यांना ग्राउंड नसतं खेळायला. ग्राउंड ते कुठेतरी लहान मुलांना खेळायला घेऊन जातात. आपल्याला ही पण मुलं घडवायची असतात आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये घडवणारे तुम्ही आहे. नायर नावाचे मुख्याध्यापक होते, गुंजाळ सर. एक विद्यार्थी मुलींच्या रूम मध्ये घुसला म्हणून त्याला त्यांनी बोलावलं. आता एखादा तुमच्यासारखा असतं तर फटके दिले असते ना? नाही, ते तुमच्यासारखेच होते. त्यांनी फटके नाही दिले. त्यांनी त्याला बोलून घेतलं, का रे बाबा कशाला गेलास? आणि त्या मुलाने घाबरत घाबरत सांगितलं, सर माझा भाऊ मुंबईला काम करतो ना, त्याने मला काल एक नवीन शर्ट आणलाय आणि मला कळालं मुलींच्या रूम मध्ये आरसा आहे, आमच्या घरी आरसाच नाहीये. मी कसा दिसतो हे मला बघायचं होतं म्हणून मी तिथे गेलो. गुरुजींना फार वाईट वाटलं आणि पण कौतुक वाटलं की किती समंजस हा पोरगा आहे. त्यांनी काय केलं माहितीये, शाळेच्या पोर्च मध्ये 2 आरसे की सगळ्या मुलांना आपला
चेहरा कळायला पाहिजे. आणि जेव्हा आरशे लावले ना त्या दिवसापासून सगळी मुलं शिक्षकांसारखी टापटीप येऊन दिसायला लागले. सगळं रुपडं शाळेचं बदलून त्याला आरशाने. आणि मला वाटतं शिक्षक सुद्धा हा विद्यार्थ्यांचा आरसा असतो. मॅडम तुम्ही तेच काम आयुष्यभर केलंय हे खूप सुंदर आहे. तुम्ही ज्याचा त्याचा आरसा होऊन तुम्ही समाजात वावरला, त्याचे चेहरे त्यांना दिले. हे पुण्याचं काम फक्त शिक्षकच करू शकतो. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आणि हे आईच करू शकते, एक शिक्षकच करू शकते, शिक्षकच करतो. म्हणून कवी प्रशांत मोरे पण सुंदर लिहितात. जिजाऊ मातीची छान कविता त्यांनी अशी लिहिली आहे. ओ माय तान्याले कराला हो ओ माय तान्याले कराला सत्य सांगे जिजाबाई तेव्हा शिव बागावाची जन्माली हो नवलाई. नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला माझ्यासाठी झाली तू बोले समय वातीला. होता शिवबा समय वाता होती जिजाबाई माऊलीच्या कंठातून जन्माली हो नवलाई. जन्माली हो नवलाई. ही नवलाई घेऊन शिक्षकाला यायचं असतं. आणि ही नवलाई होते ती फक्त आपल्या कर्तृत्वाने होत असते. फार गंमत आहे. आपल्या जगण्याच्या वाटा इतक्या बदलत चालल्या ना अलीकडे. बघा आयुष्यभर थोडं आहे. मी एका वायरमॅनच्या कार्यक्रमाला असंच पाहुणा म्हणून गेलो. म्हटलं काय तुमची कमाई आहे. त्या वायरमॅनने मला सांगितलं दादा तारा जोडता जोडता मी आयुष्यात माणसं जोडली हो तीच कमाई आहे. आणि काय गंमत आहे म्हणजे एका ओळीमध्ये आपलं जगणं असतं ते सापडलं पाहिजे. आणि तुम्हाला ते नक्की सापडलं असेल. भविष्यात तुम्हाला खूप प्रवास करताना खूप वाचायचं आहे. निसर्ग वाचा, माणसं वाचा. आणि तुम्हाला सांगतो जगातली सगळ्यात मोठी माणसं आहे ना ही शेवटी निसर्गाच्या जवळ गेली. कारण निसर्ग हा कधी दगा देत नाही माणसाला. आणि इकडे जग फार बदलत चाललंय. काय काय घडतंय आपण आजूबाजूला पाहतोय. प्रचंड वाईट आहे. प्रचंड विसंगती समाजामध्ये आहे. त्या नाशिकच्या एका रस्त्यावर मी चाललो होतो. मला हसायला आलं. माझा एक मित्र सोबत होता. म्हटलं काय रे का हसतोय. म्हटलं अरे ते बघ समोरच्या घरावर नाव काय लिहिलंय. समोरच्या घरावर नाव लिहिलं होतं हॅपी होम. आणि त्याच घरात मोठ्यानं भांडण चालू आहे. ही चित्र आहे समाजामध्ये आपल्या आजूबाजूला. पण याच्यामध्ये आपल्याला एक माणूस घडवताना जो अनुभव येतो ना, एक विद्यार्थी घडवताना येतो ना, तो खूप मोठा असतो. मला वाटतं शिक्षक हे पुण्याचं काम करत असतं. पण या सगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला आई होता येतं, तुम्हाला वडील होता येतं, शिक्षक होता येतं. या सगळ्या भूमिका तुम्हाला करायला मिळतात. हे फार महत्वाचं आहे. म्हणून तुमचं जगणं समृद्ध झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. पूर्वी जर तुम्ही कथा कादंबऱ्यात जर पाहिलं तिथं जर शिक्षकाची प्रतिमा आली ना, म्हणजे एखादं स्थळ बघायला गेलं मुलगा काय करतो तर शिक्षक आहे. लोक मुली देत नव्हते. काय आहे ते शिक्षक. त्यांना इंजिनियर लागायचा, एखादा आयटी वाला लागायचा. आणि आज काय 7वी तर नाही चालू. आयटी वाल्याला कोणी पुढे देत नाही हो. उद्या नोकरी गेली तर करायचं काय. शिक्षक बरं आहे. निदान पगार तरी चालू असतो, नोकरी टिकून असते. म्हणजे कसं जगणं बदलत गेलं शिक्षकाचं सुद्धा नाही का. आणि जगामध्ये सगळ्यात आदर्श म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. सगळ्या गावात सन्मानाचं कोण असतं ते फक्त शिक्षक असतो. एवढं सन्मानाचं निष्ठेचं पद शिक्षकाचं आहे. ही निष्ठा जपणं हे प्रत्येक शिक्षकानं आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. त्या हेतून विद्यार्थी घडवण्याच्या मागे आपलं आयुष्य असं ओतून दिलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि गावागावाच्या शाळेमध्ये जातो. सगळ्या परिवर्तनाच्या वाटा आम्ही बघतोय शाळेमधल्या. काय काय शाळेमध्ये प्रगती होत चालली आहे. शिक्षक काय करतायत नाही का. हे सगळं परिवर्तन पाहताना कधी कधी वाईट वाटतं की असं एकलकोटी काही माणसं होत चालली हो अलीकडे. फार एकलकोटी बोलतच नाही. आपलं काम झालं की घरी नाही का. शिक्षक सुद्धा बघा मी तर म्हटलं नवरा जे शिक्षक असतील ना शाळेत एवढी बडबड करतात, घरी आणून भांडण सुद्धा नाही हो. फार शांत शब्द असतात बिचारे, बोलतच नाही. पण तुम्ही बोललं पाहिजे.
आपण असे विद्यार्थ्यांचे नाही, आपण समाजाचे पण एक घटक आहोत. त्या अंगाने तुम्हाला काम करायचं आहे. नुसतं इथे प्रवास संपला, आपला शाळेचा संपलाय, तुमचं चालू ठेवायचं आणि एवढं अजून देत राहायचं. जे आहे ना आपल्याकडे ते समाजाला द्या. आजूबाजूच्या मुलांना घडवा. खूप मुलं आहेत ज्यांच्या शिक्षणाच्या वाटा बंद झाल्या, त्यांच्या वाटा पुन्हा सुरू करा. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. म्हणजे मी अलीकडे लिहित होतो की आता काय झालं, नातं तर सगळं आपलं बदलत चाललंय घरामधलं. कारण नवी आजी आली. पूर्वी आजी गाणी म्हणायची घरात, गोष्टी सांगायची. आताच्या आजीला घरात गोष्टी सुद्धा येत नाही. येतात का? काही जुन्याच्या नाही, हो नव्या नाही येतो. म्हणजे मी नाशिकला आमचा प्रवीण जोंधळे असा एक मित्र होता. त्याच्या ऑफिसला असा बसलेलो, जेवणाची सुट्टी झाली. 2 मुली आणि त्यांना शिकवणारी ती टेलर काम शिकवणारी बाई, त्या अशा जेवायला बसल्या आणि मी त्यांच्या गप्पा ऐकत बसलो होतो वाचत काहीतरी. तेवढ्यात ती मुलगी म्हणाली, अगं ते कोथिंबीरचं झाड किती मोठं असेल ना म्हणे, चिंचेसारखं. कोथिंबीर कुठे होते हे आपण शहरातल्या मुलांना माहित नाही. फार वाईट परिस्थिती आहे. मग ती दुसरी बाई म्हणते त्यांची मॅडम, अगं असं नाही, एकदा उपटलं की त्याचं काम संपलं. मोठी भाषा, सांगण्याची भाषा कसं बदलत ते लोकांना. हे आपल्या विद्यार्थ्यांचं खूप भाग्यवान विद्यार्थी आपण गावाकडे आहे. किती विद्यार्थी आपल्या छान आपल्याला त्यांना अनुभवायला मिळतं, जगायला मिळतं नाही का. हे जगणं त्यांच्या वाटायला येतं, ते खूप सुंदर आहे. शहरामध्ये वाहतूक खूप झाली म्हणून म्हटलं नवीन आजी आपल्या घरात आली. आता गुगल आजी काय असेल तिला विचारतात लोक, ही भाजी कशी बनवायची, टाका लगेच येतं. हे कसं करायचं तिथे टाका लगेच येतं. फेसबुक आजोबा आले, इंस्टाग्राम वहिनी सुद्धा आले. हे सगळं रंगवत येत चाललंय आपल्या घराघरामध्ये आणि सगळं बदलत चाललंय. सगळे वातावरण आता कुटुंबांची व्हायला लागली आहे नाही का. आपण सिरियल मध्ये अडकून बसलो एका ठिकाणी, मुके व्हायला लागलोय. लांबच्या मित्राशी बोलायचं तासन तास, जवळ बसलेल्या माणसाशी काय बोलायचं कळत नाहीये, इच्छा होत नाहीये. म्हणून मी नेहमी म्हणतो की एकटे एकटे आपल्यात आपण होत जाताय लॉग इन. आणि या सुंदर सुखी जगण्यासाठी आता कुठे शोधायचा पासवर्ड आणि कुठे शोधायचा पिन. तो पासवर्ड काय असेल तर एखादं गाणं असते, एखादी कविता असते. मला वाटतं शिकवा मुलांना, हा पासवर्ड द्या. सगळी गाणी तोंडपाठ पाहिजे, माहित नसतं. बैनाबाई माहित नाहीये, नादो मानव माहित नाहीये. एका शाळेत गेलो, म्हटलं अरे आरती प्रभू नाव ऐकलंय का? पोरं म्हणतं नाही. काय माहित नाही? या नव्या पिढ्यांना हे माहिती आहे. आई आज एक भगवद्गीता रस्त्यावर आली, उद्या मराठी माणूस रस्त्यावर येईल, म्हणून मला ती आणावी लागली. आणि मला वाटतं अशा माणसांची नावं जर नव्या पिढ्यांना माहित नसतील तर मग आपला फायदा काय. म्हणून तुम्हाला सुखाचा पासवर्ड द्यायचा आहे ना, तर त्यांना एखादी कविता गाणं द्या मुलांना, हे शिकवा. कोणी लिहिलंय ते सांगा. काय सुंदर आहे सगळं. यशवंतराव चव्हाणांसारखा एवढा मोठा नेता, तो असा मुद्दाम घडत नाही ना. म्हणजे शाळेत गुरुजींनी विचारलं, पोरांनो लिहा, मोठं झाल्यावर काय व्हायचंय. कोणी लिहिलं मी डॉक्टर होणार आहे, कोणी म्हणाला मी वकील होणार आहे, कोणी म्हणाला मी फौजदार होणार आहे. यशवंतराव पाठीमागे बसलेले होते. घाबरत घाबरत जाऊन पाठी गुरुजींच्या हातात दिली. त्या पाठीवर त्यांनी लिहिलं होतं की मी यशवंतराव चव्हाण होणार आहे. हे स्वप्न मुलांच्या मनात हे पेरायचं आहे. मला वाटतं ही तुमची 31 वर्ष पेरण्यात गेली असती तर इतकं उगवून येतं, खूप उगवून येतं. तुम्ही बघा भविष्यामध्ये ही विद्यार्थी कधी विसरत नाही आपल्याला. आणि तेव्हा तुम्हाला जेव्हा भेटतात कुठल्या तरी वळणावर की मॅडम पाय पडतात, मी तुमचा विद्यार्थी आहे, तेव्हा जो अभिमान वाटतो ना आपल्याला तो फार मोठा असतो. ही तुमची कमाई असते आणि काय गंमत असते हो. म्हणजे मुसोलिनी वरच्या घरामध्ये अभ्यास करत होता, खाली आई झाडत होती अशी, आणि वेगळेच आवाज यायला लागले तिला. तिला वाटतं अभ्यास करत होता, हे मध्येच कसले आवाज येतात. म्हणून सहज तिने जाऊन पाहिलं तर तिने पाहिलं आरशासमोर मुसोलिनी उभा आहे, भाषण करतोय. मग ती म्हणले काय काय करतोय, आणि आई मी भाषण करतोय भाषण. मग आई म्हणाली अरे शब्दांच्या लागी लागायचं नाही, शब्द फार फसवे असतात. तेव्हा त्या वयात एवढा एवढा मुसोलिनी आईला म्हणतो की आई हे शब्द एक दिवस जगाला थरथर कापायला लावतील. आणि तो हुकुमशहा झाला. मला वाटतं हे संस्कारातून आलेलंच ना, जे आपण पेढ्यात जातो ते असं उगून येत असतं. मला वाटतं शिक्षकाची भूमिका असते त्याने ती करावी.
कारण इथे नुसतं त्यांचं स्टँड अप नाही, आपल्या उद्या होणार आहे. पण ज्या भूमिकेतून त्यांनी काम केलं, ही जुनी पिढी आहे. या पिढ्या हळूहळू बाजूला होत चालल्या, नव्या पिढीत चालल्या. पण जे संस्कार हे तुम्ही सगळे देत होते ना, ते नव्या पिढ्यांकडे नाही अजिबात. हे वळण तुम्हाला लावायचं आहे. मला वाटतं आता एक टोपीवाली माणसं आपल्याला हरवत चालली आहे, नाही का? हे संस्कारी माणसं होती सगळी आपल्याची. म्हणजे आमचा नितीन देशमुख फार म्हणतो की हरवी स्वप्ने मातीवरती रांगत नाही, म्हणून आता घरात घरपणा नांदत नाही. हरवी स्वप्ने मातीवरती रांगत नाही, म्हणून आता घरात घरपणा नांदत नाही. उजेड देणारी ती झाडे रिजून गेली, घरात आता आजी गोष्टी सांगत नाही. टीव्हीत नाचे जाहिरात भक्तीचे आता, म्हणून बिचारा विठू कीर्तनी नाचत नाही. हे परिवर्तन आहे. मी नेहमी म्हणतो की रंग गेले, रूप गेले, माणसांचे भास खोटे, आणि वैभवाच्या अंगणाला आता चांदण्याचे श्वास खोटे. हे चांदण्याचे श्वास आपल्याला हवे असतील ना, ते वैभव जे आपण मागच्या पिढ्यांकडून पुढच्या पिढ्यांकडे आलं ते द्या. ते द्या, पुढच्या पिढ्यांना द्या, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे असावं, वाचावं, खूप वाचावं. लहानपणी असायचो की घरी पाहुणे आले ना, तर 10 रुपये दे, 50 रुपये दे. अजूनही प्रथा आपल्याकडे आहे, नाही का? पण ती मला नंतर नंतर सवय लागायला लागली. नंतर एखादा घरी पाहुणा तर मी जाऊन बसायचो. म्हटलं पैसे देतील, नाही दिले तर हालूच काढा, सांगायचं काका पैसे द्या. म्हणजे किती वाईट अशी संस्कार पण येतो बघा. हे सगळं का आपण त्याच वयात मुलांच्या हातात पुस्तकं दिली असते तर? जा ना एखाद्याच्या घरी जा, लहान मुलांना देखतं माणूस बोल. हे गुण माणसाकडे असले तरच त्याला त्याचं कर्तृत्व चांगलं होतं, त्याचं नेतृत्व चांगलं होतं. मला वाटतं या सगळ्यांमधून ही पिढी जी आहे, म्हणजे शिरसाट मॅडम असतील, या पिढीने सगळं कर्तृत्वाने ते कमावलंय, सन्मान होतो आहे. त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कविता फक्त या ठिकाणी ऐकवतो, चालेल ना? त्यांच्या लेखीसाठी राहुल एवढं सुंदर कार्यक्रमाला मला इथे बोलवलं. राहुल माझा छान मित्र आहे, त्याचे चित्र मला खूप आवडतात. आणि योगायोगानं बोलवलं, म्हणजे आजचा तुमचा पाहुणा आला नाही, आजारी पडले, काहीतरी ऍडमिट झाले म्हणून मी आहे, असं माझं बाबतीत बरंच होतं. म्हणजे हा माझा 3रा का 4था कार्यक्रम आहे, कोणीतरी आला नाही म्हणून या. आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा होतो, एवढी चांगली माणसं भेटतात, नाही का? छान व्यक्ता होता येतो. पण मजा आली की एवढ्या सुंदर माणसांमध्ये, एवढ्या सोहळ्यामध्ये मला येता आलं. एवढा छान सोहळा तुम्ही घडवून आणला. एक लेखीची कविता फक्त यांच्यासाठी ऐकवतो. आई असं म्हणते, तुझा जन्म झाल्यावर तुझा सुखावला बाप ग, तुझा जन्म झाल्यावर तुझा सुखावला बाप ग, तुला सासरे धाडून केलं काय इकल्याच पाप ग, तुझ्या वाढत्या वयानं आली संसाराला नया, घरादारात नांदली पोरी पैंजणांची माया, पैंजणांच्या नादा पायी किती रावले साप ग, तुला सासरे धाडून केलं काय इकल्याच पाप ग, तुझ्या लाडक्या भावाचं खोट वैर संपलं, त्याच्या बोडक्या हाताला राखीच शिंपल, दूध उतू गेल्यावर त्याची धरू नये वाफ ग, तुला सासरी धाडून केलं काय इकल्याच पाप ग, कर्ज घेऊन डोळे बाबान इकल इमान, आसू पोटात ठेवून केलं सार मान पान, कड्या खात्यावर वाढली तूच त्याची खडी खाप ग, तुला सासरी धाडून केलं काय इकल्याच पाप ग, अशी कशी ताटा तुट डोळ्यातून वाहे पूर, तुला निरोप देताना लेकी फाटला होर, राजा दशरथ वाणी आता भोगायाच शाप ग, राजा दशरथ वाणी आता भोगायाच शाप ग, तुला सासरे धाडून केला काय इकल्याच पाप ग. पण दरम्यानच्या काळामध्ये खूप वाईट परिस्थिती आपण पाहिली आहे.
पण नेकी नावाची गोष्ट किती सुंदर असते आयुष्यात. ते आमचे सुरेश शिंदे फार सुंदर सांगतात की जाऊ देऊ नको पोरी आवलाबाहेर जाळ, जाऊ देऊ नको पोरी आवलाबाहेर जाळ, इथे हळद कुंकू लावू नये तुळशीवरती येतो आळ. म्हणून आई शेवटी म्हणते तुझ्या जीवाला संभाळ कर संसार नेकीन, तुझ्या जीवाला संभाळ कर संसार नेकीन, सासरला माहेराचा मान द्यावा लेकीन, लक्ष्मीच्या पावलानं तू वंदित माप ग, तुला सासरे धाडून केलं गाय ही कल्याच पाप ग, गाय ही कल्याच पाप ग, गाय ही कल्याच पाप ग. बघा तुमच्या इकडे आई पण आपल्याला आहे नाही का, म्हणजे तिकडे सर आहे, एक वडील पण असतात नाही का. आमचा भरत पाठ लिहितो राहुल सुंदर, काय लिहितो वडिलांवर, बैला गत रावणारा बाप गाई गत होता. बघा भरत दोडका नावाचा आमचा कवित्र आहे. बैला गत रावणारा बाप गाई गत होता, हात त्याचा खरबुडा पण आई गत होता, ध्वजदंड ठेवूनिया त्यानं राखलं इमान, ध्वजदंड ठेवूनिया त्यानं राखलं इमान, त्याची मालेली बंडी मला ध्वजाच्या समान, मला ध्वजाच्या समान. भरत एकीकडे असं लिहित होता, दुसरीकडे मी लिहित होतो. सार फुकाचा वाटून कविता तो या नव्या पिढ्यांना आपल्याला द्यायचा आहे. कारण नाट्यवीच्या मालिकेने आपल्या घरांच्याच मालिका करून टाकल्या सगळ्या. भरत पण सुंदर लिहितो की कुंकू मालिके पुरतच पवित्र असते हळद कुंकू, आणि घराचं मात्र भोंड झाले कपाळ. कुंकू मालिके पुरतच पवित्र असते हळद कुंकू, आणि घराचं मात्र भोंड झालंय कपाळ. मॅचिंग साडी घालून बघायची आवडती मालिका, आणि आयुष्याच्या मालिकेत कधीच कुणाशी जुळत नाही. मॅचिंग साडी घालून बघायची आवडती मालिका, आणि आयुष्याच्या मालिकेत कधीच कुणाशी जुळत नाही. इथे मैताच्या तिरडीला बांधायला साधी सुतळी सुद्धा मिळत नाही. अरे काय चाललंय काय या गोजीरवाण्या घरात, अरे काय चाललंय काय या गोजीरवाण्या घरात. सांगता येत नाही कधी कोसळेल तुझे नि माझे घर दोघांचे, सांगता येत नाही कधी उडून जाईल मन उदान वाऱ्याचे. फक्त मालिकेतच असते लेक लाडकी या घरची, फक्त मालिकेतच असते लेक लाडकी या घरची, आणि घरादारात इष्टिटीत मात्र बहीण कधीच नसते भावाची, बहीण कधीच नसते भावाची. ती फक्त आता मुख्यमंत्री झाली नाही का. पण ह्या गमती आहे सगळ्या, या जगण्याच्या आपण अनुभवतो आजूबाजूला. आम्ही ते शब्दात टिपत असतो, सांगत असतो, पण हेच सांगणं आमचं होतं. या शुभेच्छा घेऊन आम्ही खरं तर तुमच्यापर्यंत आलेलो होतो. खूप शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी देतो. तुम्हाला फिरायचं आहे, पण फिरताना बघा किती छान गमती असतात ना. तुम्ही पर्यटन करा. राधी जोशी नावाचे एक लेखक आहे, त्यांनी सायकलवर त्या काळात भारत भ्रमण केलेलं. आता तर किती सोयी आपल्याला, पण इतकेच छान छान अनुभव आणि किस्से त्याने त्यांच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवले, वाचले पाहिजे. त्याने किस्सा सांगितलेला मला फार आवडतो. ते एका साधूच्या अशा पर्णकुटीवर जातात, तिथे एक बोर्ड लावलेला असतो, 2 रुपयात ब्रह्म साक्षात्कार. आता तेव्हाचे 2 रुपये, आता तर भरपूर झाले असतील. तर 2 रुपयात ब्रह्म साक्षात्कार आहे. यांना विचार पडतो की लोकांचं सगळं आयुष्य जातं, त्यांना ब्रह्म साक्षात्कार होत नाही, आणि साधू महाराज 2 रुपयात देतात, तर घ्यायला काय अडचण. मग यांनी काय केलं, गेले खिशातनं 2 रुपये काढले, साधू महाराजांना दिले. मग साधू महाराजांनी खडी साखर घेतली, हातावर दिली, म्हणाले खा. यांनी खाल्ली, म्हणे कशी लागली, ते म्हणे गोड लागली. मग साधू महाराज म्हणाले गोड म्हणजे काय. रावी जोशी म्हणाले गोड म्हणजे काय नाही सांगता येणार. मग ते म्हणाले गोड म्हणजे काय न सांगता येणार, हाच ब्रह्म साक्षात्कार. मला वाटतं असे साक्षात्कार फिरत असतो. निसर्ग खूप शिकवतो. तुम्ही दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र वाचा, हा सुंदर लिहिलंय बाबा दुर्गाबाईंनी. प्रत्येक निसर्गाचा बारीक सारीक अभ्यास त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं हे उतार वयात आहे ना, आपल्याला हे सगळं करायचं आहे. मला तर खरंच सरांचे पाहून एकदा गंमत जम्मती यांची कविता आठवते. आमचे एक मित्र होते, गझल फार सुंदर लिहिली. वाढत वाढत वय गेले अन मरणाचे भय गेले. ते सगळं चेहऱ्यावर जातं, वय वाढत गेलं जातं की नाही. संत नामदेव काय म्हणतात, काल देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. आपण जन्माला आल्यानंतर
सूर्यासारखा सूर्य येतो ना पूर्वेला रोज मावळतो, तसंही ऋतुचक्र आहे माणसाचं. पण या जगण्यामध्ये आमचा प्रवास किती आहे? सुरेश भट सांग. पदांना त्याने न्याय द्यायचे प्रत्येकाला. म्हणजे आमचे शिक्षक मी सांगायचे की टॉमस बेकेट जस्टिफाईड ऑल हिज पोस्ट्स. आणि हे का सांगतो तुम्हाला, कारण त्या टॉमस बेकेटच्या जीवनामध्ये एक प्रसंग आहे. तो पहिल्यांदा व्हाईस चान्सलर असतो आणि नंतर तो चीफ ऑफ कॅन्टरबरीचा होतो. आणि तो आणि राजा त्याचं अतिशय जवळचं रिलेशन आहे. आणि ते रिलेशन एकत्र असल्यामुळे त्याने एक दिवस अशी मोठे बँकवेट जाते, इथे पंचवटी हॉटेल्समध्ये आपण बसलेलो आहोत. आपल्या थोड्या वेळानं आपल्याला चांगला आस्वाद घ्यायचा सगळ्याचा. त्याने एक मोठी फीस्ट आयोजित केली असते. आणि ती फीस्ट आयोजित केली असताना मोठ्या तिथे त्या राजाची फीस्ट म्हणजे सगळे सरदार उमराव वगैरे बोलवलेले असतात. आणि फीस्ट संपल्यानंतर जेवढे जेवायला आलेले असतात ते सगळे तिथे पडलेले असतात. तिकडे एक इथे सगळे व्हेजिटेरियन आहेत, तर तिकडे सगळं खाण्याची पहिल्यांदा पिण्याची सोय असते, नंतर खाण्याची सोय असते. ते सगळे लोक इतके पिलेले असतात की त्यांना जेवताही आलेलं नाही. आणि त्यांचे जे भरजरी रोग जे होते ते सगळे भरून गेले होते. आणि त्याच्यामध्ये फक्त ते शेवटच्या वेळेस होतो त्यावेळेस तो टॉमस बेकेट त्या राजाला म्हणतो की राजे, या सगळ्या इंग्लंडमध्ये त्यांची लोकसंख्या बरीच असेल, पण आपण दोघंच फक्त मानव आहोत. तर आपण चांगल्या शिक्षकांच्या हाताखाली तयार झालेलो आहोत. आपण भरपूर वाचन केलेले आहे आणि म्हणून आपण सगळे मानव झालेलो आहोत. आणि ते सगळे जे हजार आहेत हे सगळे डुकर कुत्रे त्यांना समजतच नाही काय. मी का सांगतो तुम्हाला की म्हणजे माझ्यावर जे संस्कार झाले ते केवळ चांगल्या शिक्षकांमुळे झाले. चांगल्या शिक्षकांमुळेच मी चांगला सुसंस्कृत झालो. आणि आज आपण त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित केलेला आहे. ते आमच्या मीनाताई असतील, त्याच्यापूर्वी आमचे मेहुणे प्रकाश रिसाट असतील, यांनी काही केलं नाही. कारण आज काय झालंय, एखाद्या शाळेत जर पालक जर आला, बहुतेक शिक्षक असतील मला वाटतं, पूर्वी शिक्षकांची ओळख असायची की कुणीतरी गणिताचा प्राध्यापक असल्यामुळे बरं का शिक्षक आहे, कुणीतरी मराठीचे, याची आयडेंटिटी सांगतो बरं का तुम्हाला. जर एखादा पालक जर विचारायला आला, अहो ते गणिताचे शिक्षक कुठे आहेत हो, अहो ते अमुक मराठीचे शिक्षक कुठे हो. आज जर एखाद्या हायस्कूलमध्ये जर गेलो आपण आणि पालक आयडेंटिटी जर विचारायला ठरली तर तो म्हणे, ते बीजेपीचा कार्यकर्ता कोण होते, बीजेपीचं काम करणारा शिक्षक कुठे हो, अहो तो राष्ट्रवादीचं काम करणारा शिक्षक कुठे हो. हे का सांगतोय तुम्हाला, या दोघांनी शिक्षकाची नोकरी केली, पण त्यांनी शिक्षकी पेशाला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याने असा कुठलाही शिक्का अंशाच्या तेजाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या माननीय सौ शिरसाट मॅडम यांचा सेवापूर्ती समारंभ आणि त्या सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे व्यासपीठासमोरील देखील सर्व मान्यवर. गेली 31 वर्ष मॅडमनी जो ज्ञान देण्याचा किंवा ज्ञान प्रदान करण्याचा जो अव्याहत असा सेवापूर्तीचा जो त्यांचा संपूर्ण कालावधी होता, तो सुरुवात झाली 1993 साली. 1993 सालच्या अगोदर सुद्धा मॅडमनी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून आपलं ज्ञानदानाचं कार्य सुरू केलेलं होतं. परंतु खऱ्या अर्थाने 1993 साली त्यांचा रयशील संस्थेमध्ये प्रवेश झाला आणि त्यांचं ज्ञानदानाचं कार्य रयशील संस्थेमध्ये सुरू झालं. आज गेली 31 वर्ष 2024 आहे, 31 डिसेंबरला त्यांचा या कार्याचा सेवापूर्ती समारंभ होणार आहे, सेवापूर्ती होणार आहे. आणि या 31 वर्षामध्ये त्या जे काही लाभार्थी होते किंवा त्यांच्या पूर्ण ज्ञानाचा जो लाभ झाला त्यामध्ये मी देखील एक आहे. आज 3 भूमिकांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आहे. त्याचा विद्यार्थी आहे, त्याच्या कुटुंबातला एक प्रमुख घटक आहे असंही तुम्ही समजा, आणि सर्वात महत्त्वाचं त्याचा डॉक्टर सुद्धा आहे. डॉक्टर झाल्यानंतर शिक्षकाने तुमच्याकडे पेशंट म्हणून येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण त्या शिक्षकाला माहिती आपला विद्यार्थी कोणत्या कॅलिबरचा आहे. आणि म्हणून मला वाटतं मी जरा बरा डॉक्टर आहे, कारण माझे शिक्षक माझ्याकडे रुग्ण म्हणून येतात. तर मॅडमनी सुरुवात केली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कालावधी ठाणगावचा. या ठाणगावमध्ये मॅडमनी 20 वर्ष आपलं अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. आणि त्यामध्येच आमचा सगळ्यांचा किंवा आम्ही जे विद्यार्थी आहोत त्या संबंधित त्यामध्ये आला. इंग्रजी हा अतिशय अवघड विषय. त्या काळातले जे 10वीचे निकाल वगैरे लागायचे ते मुख्यतः 2 विषयांच्यावरती लागायचे, गणित आणि इंग्लिश.
त्याच्यामुळे जे इंग्लिशचे शिक्षक असतील आणि जे गणित शिक्षक असतील याच्यावरतीच सगळ्या शाळेची धूर असायची असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. आणि अतिशय स्किलफुल आपल्या अध्यापन आपल्या विषयावरती प्रचंड कमांड आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत ते मुरवणं, त्यांच्यापर्यंत तो विषय घेऊन जाणं, याच्यामध्ये मॅडमचा अतिशय हातखंडा. कधीही रटाळवाणं होणार नाही. आपला विषय समजला नाही असं कधी विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार नाही. आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या त्या तत्परतेने सोडवण्यास मॅडम नेहमीच तयार असायच्या. आम्ही ज्या भागात शिकलो, ठाणगावचे इथे भरपूर ग्रामस्थ आहे, ठाणगाव असेल, दापूर असेल, या सगळ्या भागाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर संपूर्ण ग्रामीण भाग सगळ्या जाती धर्माचे असतील, 18 पगड जातीतले असतील, आदिवासी असतील, सगळ्या प्रकारचे विद्यार्थी तुमच्या शाळेत असायचे. तो ट्रेंड असा नव्हता की 90+ मुलं घ्यायची शाळेमध्ये आणि मग आम्ही आमच्या शाळेचा दबका गाजवायचा की आमच्या शाळेतली मुलं बोर्डात आले, इकडे आले, तिकडे आले, असं अजिबात नव्हतं. सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना त्या प्रवाहात आणणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल ते आमच्या काळातल्या शिक्षकांनी केलं, ते शिरसाट मॅडमनी केलं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आज तुलना केली जाते, चांगल्या गुरुचा वगैरे जेव्हा दाखला दिला जातो तेव्हा द्रोणाचार्यांचं नाव घेतलं जातं की एक आदर्श गुरु द्रोणाचार्य होते. परंतु मला असं वाटतं शिरसाट मॅडम त्या द्रोणाचार्यांच्या पुढे होत्या. आणि मी असं म्हणतो कारण द्रोणाचार्यांनी सुद्धा अर्जुनाचे हितसंबंध जपताना एकलव्याचा अंगठा घेतला होता. आमच्या शिरसाट मॅडमनी अर्जुनाचे हितसंबंध जपताना एकलव्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. आणि म्हणून मला शिरसाट मॅडम या द्रोणाचार्यांपेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आपल्या मुलांमध्ये काय स्किल्स आहेत, त्यांचं कशामध्ये त्यांची गुणवत्ता आहे. लौकिक अर्थाने सगळेच मुलं हुशार असतील, सगळेच मुलं अभ्यासात हुशार असतील असं अजिबात नव्हतं. मी ज्या बॅकग्राऊंड मधून आलो, ठीक आहे, माझे आईवडील शिक्षक होते, शिक्षणाचं काहीतरी बॅकग्राऊंड होतं, परंतु माझ्या वर्गात असे अनेक मुलं होते की ज्यांच्या मागच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी शाळेत गेलेलं असेल. आजूबाजूच्या वाड्या असतील, इकडची मुलं जेव्हा यायचे तर त्या खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत ही ज्ञानगंगा घेऊन जाण्याचं काम आमच्या शिरसाट मॅडमने केलं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये स्किल शोधणं, त्यांच्यामध्ये काय गुणवत्ता लपलेली आहे ते त्यांच्या पुढं दाखवणं किंवा त्यांच्यामध्ये ते गुण हेरून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, हे काम त्यांनी प्रामुख्याने केलं. मला असं वाटतं की म्हणजे त्याच्या संदर्भात एक गोष्ट आहे, शिरसाट मॅडमच नेहमी आम्हाला सांगायच्या. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट की कशा प्रकारे एखाद्या विद्यार्थ्याची गुणवत्ता हेरणं आणि त्याला मुख्य प्रवाहात आणणं किंवा त्याच्यामध्ये स्किल समाजापुढे आणणं, हे कशा प्रकारे एक शिक्षक चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण, वेळ खूप कमी आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. वर्ग भरलेला असतो, 10वीचा वर्ग असतो. नेहमीप्रमाणे जेव्हा 10वीची मुलं पुढे जाणार असतात तेव्हा एक प्रत्येकाचं टार्गेट ठरलेलं असतं की बाबा कोण काय होणार, कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं असतं. तर शिक्षक विचारतात सगळ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना की अरे बाबांनो तुम्हाला काय काय व्हायचं. प्रत्येक विद्यार्थी आपापलं मत व्यक्त करतो. त्यात एक बोबडा बोलणारा मुलगा असतो, तो उभा राहतो आणि तो सांगतो सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. सरांना प्रश्न पडतो, अरे बोबडा बोबडा. शिक्षकांचं खूप पुत्रवत प्रेम असतं आपल्या विद्यार्थ्यांवरती, त्यांना काळजी असते, याचं ध्येय आहे मार्केटिंग मध्ये MBA करणं आणि सगळ्यात मोठा याचा प्रॉब्लेम आहे बोबडं बोलणं. तो डायरेक्ट तुझं बॅकग्राऊंड कॉमर्सचं जरी असलं, तुझे पालकांचं त्याचे धंद्याचं स्वरूप वगैरे त्यांच्या घरामध्ये होतं, तर तुझं बॅकग्राऊंड जर कॉमर्सचं आहे तर तू असं फायनान्स वगैरे तिकडे MBA कर. मुलगा आपल्या वचनावर ठाम होता. त्याने सांगितलं सर कलल तर मार्केटिंग मध्येच MBA कलल, तर कलनालच नाही. सरांनी सांगितलं ठीक आहे, आता याचा 8 तास आहे तर आपण ठीक आहे याची परीक्षा घेऊया. सरांनी सांगितलं ठीक आहे, आपण तुझं स्किल तपासूया आणि मग ठरवूया तू काय करू शकतो. तर सरांनी वर्गातल्या सगळ्याच जे हुशार मुलं होते, जे बोलण्यामध्ये हुशार होते, अशा सगळ्या मुलांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या 1 आठवड्यामध्ये या 100 रामायणाच्या प्रती विकायच्या आहेत. सरांना ते दाखवून द्यायचं होतं का बाबा तू कुठं कमी पडतोय किंवा काय नक्की कुठं अडचण येईल म्हणून मी तुला हे सांगतोय. तर ठीक आहे, तो मुलगा सुद्धा तयार झाला त्या गोष्टीला. सगळ्यांना प्रति वाटून दिल्या. जेव्हा 7 दिवसांनी निकालाचा निर्णय आला, प्रत्येकाने सांगितलं की सरांनी विचारलं तू किती प्रति विकल्या, तू किती प्रति विकल्या. काहींनी 2 विकल्या होत्या, काहींनी 3 विकल्या होत्या, काहींनी 4 विकल्या होत्या. हे सगळे हुशार मुलं, वर्गात बोलणारी मुलं, यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणारी मुलं.
सगळ्यांचा जेव्हा डाटा काढला गेला तर 20 प्रतींच्या वरती कुणीही प्रती विकलेल्या नव्हत्या. तर हा जो बोबडा बोलणारा मुलगा होता तो शेवटच्या बेंचवर बसायचा. सगळ्यात शेवटी सरांनी त्याला विचारलं, तू किती प्रती विकल्या? हा अतिशय आत्मविश्वासाने उभा राहिला आणि त्याने सांगितलं, सर मी 100च्या 100 प्रती विकल्या. वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. सरांना प्रश्न पडला की हे कसं शक्य झालं. सरांनी त्याला विचारलं, अरे तू काय वापरलं, कोणतं स्किल वापरलं, कोणता रेफरन्स वापरला की 100च्या 100 तू प्रती विकल्या? म्हणजे सर मी काहीच केलं नाही. मी जायचो, लोकांच्या घरी गेलो, दरवाजा वाजवला, त्यांना सांगायचं हे रामायणाच्या प्रती आहे, विकत घेता का वाचून टाकू? त्यांनी सांगितलं, बाबा या प्रती आम्हाला विकत दे, या वाचून टाकू नको. आणि अशा प्रकारे मी माझ्या 100च्या 100 प्रती विकल्या. तर हे जे स्किल आहे, हे जे ज्या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारे रुजवणं, प्रत्येकाचं आयडेंटिफाय करणं, हे सगळं त्या प्रकारे केलं गेलं. आज माझ्या बरोबरचे विद्यार्थी असतील, आपल्या खानगावचे विद्यार्थी असतील, डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, सगळे आहेत. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या होण्यामध्ये मॅडमचा तितकाच सिंहाचा वाटा आहे, किंवा त्यांचे संस्कार आहे, किंवा त्यांचं शिक्षण आहे, ज्यामुळे सगळे ते पदावरती जाऊ शकले. म्हणून मला असं वाटतं की आता ज्ञानाचं पवित्र कार्य मॅडम तुमच्या हातातून घडलेलं आहेच, परंतु आता जी तुमची नवीन इनिंग सुरू झालेली आहे, यामध्ये पूर्ण कार्याच्या बाहुल्यात तुम्हाला वेळ मिळालेला नाही, आपले छंद जोपासायला आपल्या मनाप्रमाणे वागता आलेलं नाही. या सगळ्या कार्यासाठी तुम्हाला आता जो वेळ मिळाला आहे तो सर्वार्थाने वापरा. या संपूर्ण कार्यामध्ये सरांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने मॅडम उभा राहिल्या. मॅडम आणि सर यांचं जे नातं होतं ते खूप जवळून बघितलंय. एकाच गल्लीत आम्ही राहिला होतो. किंबहुना सरांचं आणि मॅडमचं लग्न होण्यामध्येच माझ्या वडिलांचा सहभाग होता. त्याच्यामुळे या संपूर्ण कुटुंबाला मी खूप लहानपणापासून ओळखत होतो आणि त्याच्यामुळेच पूर्णपणे समरस आम्ही झालेलो होतो. आणि या डेफिनेटली की आता जो पूर्णपणे काळ असणार आहे निवृत्तीनंतरचा, तो पूर्णपणे स्वतःसाठी द्या. ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या पूर्ण कार्यबाहुल्यात करायच्या राहून गेलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच अनुभवा आणि पूर्णपणे उरलेल्या जीवनाचा व्यवस्थित आनंद घ्या. मॅडम किती कणखर आहेत, मॅडम जेवढ्या इमोशनल होत्या तेवढ्याच कणखर होत्या. ज्या जगाला ज्या महाव्याधीने ग्रासलं, संपूर्ण जग ज्याच्यामध्ये ग्रासलं गेलं होतं, त्या कोरोनाच्या याच्यामध्ये माननीय प्रकाश शिरसाट सर हे सुद्धा इन्फेक्ट झाले होते. आणि तो जो काळ होता प्रचंड अस्वस्थ करणारा काळ होता. त्या संपूर्ण काळात मॅडम ज्या ताकदीने उभे राहिल्या, आमच्या अंडर डॉक्टर प्रशांत शिंदे यांच्या अंडर ट्रीटमेंट चालू होती. आणि माझ्या मते 5 ते 7 दिवस सरांचा फीवर कमी होत नव्हता अजिबात. प्रचंड काळजीचं वातावरण होतं. तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. तुमच्या पैकी पण बऱ्याच जणांचे आपले नातेवाईक सगळे वगैरे या सगळ्या महामारीने ग्रस्त झालेले असतील, परंतु त्या संपूर्ण काळात मॅडमच्या ताकदीने उभे राहिल्या. त्यावेळेस कळलं की मॅडम जेवढ्याच इमोशनल आहे तेवढ्याच कणखर पण आहे आणि आलेल्या सगळ्या संकटांना प्रचंड ताकदीने तोंड देण्याचं त्यांचे धैर्य आहे. म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचा शेवट एका कवितेने करतो. सुदैवाने कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील कवी आहेत, त्याच्यामुळं आपल्याकडनं पण एक कविता होऊन जावी म्हणून एक कवितेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा शेवट करतो. चालताना खूप माणसे येतात आणि निघून जातात. जीवनाच्या वाटेवरती चालताना खूप माणसे येतात आणि निघून जातात, पण काही मात्र कायमची मनात घर करून जातात. ती आपल्याला खूप शिकवून जातात. कसं जगायचं याची प्रेरणा देऊन जातात. म्हणून अशी माणसं कायमची स्मरणात राहतात. अंधारलेल्या जीवनासाठी प्रकाशाचा किरण होतात. धन्यवाद. एवढे बोलून माझ्या शब्दांना बोलून या ठिकाणी उपस्थित सर्व दापूरचा स्टाफ, सर्व आप्तेष, नातेवाईक, स्नेही, शिरसाट कुटुंबावर प्रेम करणारी सर्व मित्रमंडळी, सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आज सेवापूर्तीचा कार्यक्रम 1 जानेवारी 25 पासून एका नव्या आयुष्याची सुरुवात होणार. वयाच्या 5व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशा झाला आणि अजाणत्या वयामध्ये शाळेच्या घंटेची सवय झाली. आणि पुढे जेव्हा हायस्कूलला गेलो त्यावेळेस घंटेची बेल झाली. ती आजपर्यंत आहे. या बेलनं
आजपर्यंत आयुष्य नियंत्रित केलेलं आहे. बेल व्हायच्या आत शाळेत जायचं आणि बेल झाल्यानंतर थोडेसं शाळेतून घराची वाट धरायची. यंत्रासारखं पण खरं आयुष्य. कधी तर असं वाटायचं नको ही चाकोरी, पण खूप मनातून हवीशी वाटणारी. या बेलनं आधी सरस्वती प्रसन्न झाली आणि पाठोपाठ लक्ष्मी. दोन्हींच्या बरोबर समाजामध्ये स्थान मिळालं आणि त्यामुळंच वेळेच्या बंधनातही राहावं लागलं. पण आता शाळेचा कोणताच मेसेज येणार नाही, कोणतीच मीटिंग नाही, कुठलीच परीक्षा नाही, स्पर्धा नाही, कुठलीच तपासणी नाही आणि त्यामुळे भरपूर वेळ मिळणार आहे. तो वेळ मिळणार आहे कुटुंबासाठी. कारण जसा स्वतःसाठी वेळ देता येत नाही तसा कुटुंबासाठीही वेळ देता येत नाही आणि त्याचबरोबर समाजासाठी वेळ द्यायचा असतो. निसटलेल्या आपल्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी करता येण्यासाठी हा वेळ देता येणार आहे. आताच जे सरांनी सांगितलं की सेवेचा सुमारे 31 वर्षांचा हा जो काळ आहे तो आपण या ठिकाणी जो बसलेला आहात या सर्वांच्या समोर व्यतीत झालेला आहे. पण मी आता थोडं बालपणामध्ये घेऊन जात आहे. मीना ही माझी 5ची बहीण. आमच्या दोघींच्या वयातलं अंतर अवघं 2 वर्षाचं. पण आमच्या वयामध्ये आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा आमच्या इयत्तेमध्ये 3 वर्षाचा फरक होता. आम्ही कधीच पाहिलं नाही की खरोखर आमच्या जन्मतारखेमध्ये 3 वर्षाचा फरक आहे का. कधी वेळ मिळाला नाही आणि कधी मागं पाहिलंही नाही. पण आज जेव्हा सेंड ऑफ होता, सेवापूर्तीचा कार्यक्रम, तेव्हा मी मागे वळून जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं समजलं अरे नोव्हेंबर 22ला तर मी रिटायर झाले. म्हणजे आमचं वय अवघं 2 वर्षाचा फरक होता आणि म्हणून आम्ही दोघी अगदी बरोबरच असायचो. लहानपणापासून ती अतिशय कष्टाळू होती, मेहनती होती आणि तिच्यामध्ये एक अगदी सुप्त गुण होता आणि तो त्याचा मी अगदी आवर्जून उल्लेख करेन का ती फार आज्ञाधारक होती. बालपणीच जसं आपण सर्वजण आहोत तसं लक्ष्मीने आमच्या कुटुंबाकडे पाठ फिरवली होती. मात्र सरस्वतीची कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर होती. भक्कम साथ होती सरस्वतीची. मीना लहानपणापासून शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कला क्रीडा या क्षेत्रातही अव्वल होती. स्टेज डेअरिंग तिच्याकडे पहिल्यापासूनच होतं आणि त्यामुळं शाळेतील शिक्षकांची तिला विशेष मदत असायची. आणि इतर जे तिचे कष्टाळू, मेहनती आणि शांत स्वभाव होता त्या गुणामुळे ती आमच्या कुटुंबातही अतिशय आवडणारी अशी तिची प्रतिमा होती. तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आमची आजी होती. माझे आई वडील अतिशय शिस्तीची, आई शोषक होती आणि यांच्या संस्कारामध्ये गावामध्ये पूर्ण झालं. मात्र महाविद्यालय शिक्षणासाठी आम्हाला न करता परिस्थितीचं भान ठेवून अभ्यास केला. परमेश्वर कृपेनं लगेच नोकरी मिळाली. कोल्हारला जेव्हा ती रयतमध्ये आली त्यावेळेस मुख्याध्यापकांच्या ओळखीनं आणि नंतर डॉक्टर शिंदेचे वडील होते, शिंदे सर, अगदी सज्जन गृहस्थ आमच्या घरातल्या सारखे झाले होते ते आणि त्यांच्यामुळं शिरसाट कुटुंबाचा परिचय झाला. लग्नानंतर सुसंस्कृत कुटुंबाची साथ तिला मिळाली. संगमेच्या अक्का असतील, वर्षाताई असतील, मंदाताई असतील, अशोक मामा असतील, या सर्वांनी वेळी अवेळी तिला मदतीचा हात दिला. तात्या व काकूंनी नातवंडांची जबाबदारी अगदी चोख समर्थपणे बजावली. गोकुळासारख्या या परिवारामुळे आम्हाला लग्नानंतर कधी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासली नाही. फार मोठं योगदान तर शिरसाट सरांचं होतं. बाहेरची कामं तर तिला कधी माहीतच नव्हती चेकवर सही करण्याशिवाय.
आणि त्यामुळे वेळेची जी आम्हाला कमतरता पडायची ती त्यांनी खूप लिगळ्या भरून काढली. त्यांनी बाहेरची जबाबदारी सांभाळली, परंतु काकूंच्या संस्कारातून घडलेल्या सरांनी घरात व शालेय कामकाजामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि त्यामुळेच आजचं जे तिचं कार्य आहे ते आपल्याला एवढं मोठं दिसतं. पडद्यामागचे कलाकार किंवा पडद्यामागचे जे ऍक्टर असतात तसं शिरसाट सरांनी फार तिला मदत केली प्रपंचामध्ये. दोघांची मदत असते, पण मी आवर्जून उल्लेख करेन शिरसाट सरांचा. कुटुंब जर आज त्यांचं पाहिलं तर सर्व आलबेल आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, दोन्ही गुणी आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, दोघेही नोकरी करतात, जावई उच्च विद्या विभूषित आहेत, व्याही त्याच मुशीत तयार झालेले आहेत आणि त्यामुळे कुटुंबाचं वातावरण अगदी आनंदी आनंद आहे. आता यापुढे काय करायचं हे शिक्षकाला काही सांगायची गरज नाही. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की यापुढचं त्यांचं आयुष्य आनंदाचं, समृद्धी तर आहेच, पण निरामय आरोग्याचं जावं. त्यांच्या हातून देवाची, देशाची आणि मानवाची सेवा घडो ही परमेश्वर चरणी मी आमच्या शिंदे परिवारातर्फे, चन्ने कुटुंबियातर्फे विनंती करते आणि त्यांना आमच्या या सर्व कुटुंबाकडून राऊत आहेत, वागचौरे कुटुंब आहे, रामकृष्ण सर आहेत, राजगुरू सर, या सर्व कुटुंबाकडून त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय ठाणगावकर तसेच दापूरकर, त्यानिमित्ताने त्यांचा दोन्हीकडचा स्टाफ, आपण सर्व स्नेही नागरिक, ज्या या कार्यक्रमासाठी असा कार्यक्रम म्हटला एक ओळ आठवते. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या ज्यांचा हा सेवापूर्ती समारंभ आहे असे माझी मीनाताई, आम्ही त्यांना सर्व मीनाताई म्हणतो. तर नोकरदार म्हटले की त्यांच्यासाठी सेवापूर्ती समारंभ आहे. तर हा विसाव्याचा क्षण आहे. विसावा म्हणजे थांबणं नाही, थोडस किंचित थांबायचंय, आपल्याला मागोवा घ्यायचंय, ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो. आता ती माझ्यापेक्षा मोठी आहे, मी तिला सांगू शकत नाही, ती ज्ञानी आहे, सर्व अनुभव संपन्न आहे आणि खूप सुंदर अशा वातावरणामध्ये माहेरी तर होतच. माझ्या मोठ्या बहिणीने आमच्या अक्कांनी सांगितलेलं आहे आणि इकडे सासरी सुद्धा तिला खूप सुंदर असं वातावरण मिळालं, खूप सुंदर शाळा मिळाल्या, अनुभव संपन्न, ज्ञान संपन्न असे अनुभव मिळाले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व कार्यकारिणीची ती अत्यंत असं कौतुक करत असायची की मला यांनी ही मदत केली, ती मदत केली, ती मदत केली. कोणताही व्यक्ती एक असा घडत नसतो, त्याला सर्वजण असे सहकार्य करत असतात आणि त्या सहकार्यातून अनेक असे व्यक्तिमत्व घडत असतात की जे पुढच्या पिढीसाठी ते आदर्शवत असतात. त्यांचा संस्कार घेऊन आपण पुढे चालत असतो. आमच्या घरातल्या आम्ही 5ही बहिणी, आई वडिलांच्या आणि माझ्या माहेरच्या, पिंपळगावमाळी तालुका जिल्हा आता अहिल्यानगर म्हणावं लागेल. तर तिथे आमच्या सगळं गावातले जी अशी ज्ञानी लोक होती त्यांच्या सहकार्यातून, आई वडिलांच्या संस्कारातून आम्ही 5ही बहिणी घरात गेलो. पाऊस पडल्यानंतर जिथे घरात झोपता येत नव्हतं, घरातली सगळी अवघा संसार गोळा करून तो ठेवायचा आणि गोळा करण्यासाठी रात्रीचा पाऊस झाला. अशा या कुटुंबामध्ये वडिलांचं एकच सांगणं होतं, शिकत राहा, अभ्यास करा, काम करा, शिकत राहा. आणि त्यामुळे घर आणि शेती, वडिलांची शेती होती. मीनाताई म्हणजे आमचं घरातलं एक पोलादी पुरुष वडिलांच्या पाठीमागे. मोठ्या बहिणीचे तर संस्कार होतेच होते, परंतु तिला आमच्या मानाने सर्वांच्या उंची चांगली मिळाली. शारीरिक सामर्थ्य जे आहे तिला आमच्यापेक्षा
पाचही बहिणी खूप चांगलं मिळालं आणि भीम होती ती आमच्या घरातली, भीम आहे, आजही आहे. आजही मला फार विशेष वाटतं जेव्हा मी तिच्याकडे जाते मुक्कामाला तेव्हा पाहते. ताईचं आमच्या लग्न झालं त्यावेळेस मी तिचं पाहिलं. आजही ती रात्री 12 वाजेपर्यंत ती आवरून काम करताना कधीही तिच्या तोंडातून अगदी थकल्याचा म्हणा किंवा दुःखाचा कधी शब्द नसतो. शाळेतले अनेक उपक्रम ती आम्ही चर्चा करतो तर सांगत असताना आम्ही पाचही बहिणी शिक्षक आहोत. मोठे बहीण आमची केंद्र प्रमुख होत्या, त्या रिटायर झाल्या. मोठे भाऊजी रयत शिक्षण संस्थेमध्ये होते, तेही रिटायर झाले. 2 नंबरचे आमचे भाऊजी ठाणगावकर शिरसाट सर आणि आमची मीनाताई. त्यानंतर 3 नंबरच्या राहुल फॅक्टरी राहायला आहेत कावेरी आणि राऊत सर तिथे तनपुरेंच्या शाळेत आहेत. आणि छोटी बहीण ती पण जिल्हा मराठा संस्थेमध्ये हायस्कूलवर कार्यरत आहे. तेही मी तिथे अहमदनगरला एका संस्थेमध्ये आंबेगाव तालुक्यात कार्यरत आहे. तिचे मिस्टर वळसे पाटलांच्या शाळेत. तर वडिलांनी जे हे संस्कार केले ते सर्वच मुलींनी पुढे चालवलेले आहेत. वडील आमचे स्वतंत्र सेनानी होते, कॉम्रेड होते आणि कुठलीही अपेक्षा न करता त्या काळात त्यांनी जी सेवा दिली तर त्यानंतर त्यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर जे त्यांनी स्वतंत्र सैनिकांना प्रमाणपत्र वाटवण्यात आले तर ते त्यांनी नाकारले. का तर ते म्हटले की आम्ही याच्यासाठी प्रमाणपत्र घेण्यासाठी आम्ही जी सेवा दिलेली नाही. तर असा जो काही त्याचा सेवाभाव होता तो शिक्षक म्हणून तर आलाच आला, परंतु त्यांची मुली म्हणून आमच्यामध्ये तो आला. त्याच हेतूने आणि त्याच प्रेरणेतून पुढे काम घडत गेलं. त्यातून आमची मीनाताई घडत गेली. भाऊजींनी तिला अतिशय साथ दिली. तात्यांचं व्यक्तिमत्व तर मितभाषी होतं, परंतु अतिशय हुशार असे तात्या, मोजकं बोलायचे पण खूप छान बोलायचे, खूप सांगून द्यायचे. काकू तर तिच्या सासूबाई अतिशय हुशार होत्या, अतिशय गृहिणी दक्ष होत्या. त्या संस्कारातून ही व्यक्तिमत्व घडत गेली आणि हे कार्य घडत गेलं. त्यामुळं सेवा पूर्ती म्हणायचं, थांबणं याला म्हणता येणार नाही. तो उत्साह घेऊन आता पुढे जायचंय. समाजामध्ये अनेक संधी आहेत आपल्याला काम करण्यासाठी. काम करणं म्हणजे थकणं नाही, थांबणं नाही, काम नाही, तर ती एक सेवा आहे. आपलं जगणं ही एक सेवा आहे असा भाव आम्हाला आमच्या आई वडिलांकडून मिळाला, सर्वांच्या सासरकडूनही मिळाला. त्यामुळे आता कोणी म्हणतील प्रवास करूया, काही हे करूया ते करूया. आता ते शिक्षक आहेत, अक्काने सांगितलं ते नक्की ठरवतील, परंतु हे सेवेचं व्रत मात्र आमचं थांबणार नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ही सेवा व्रत चालू राहील. माझ्या वागचौरे परिवारातर्फे मी शिरसाट पोहेताना दोघांनाही इथून पुढच्या निरोगी जीवनासाठी निरामय अशा उदंड अशा शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. रामकृष्ण. उपस्थित राहता नाही आले, परंतु त्यांचं शिरसाट परिवार अत्यंत निर्व्याज प्रेम होता आणि त्या प्रेमापोटी त्यांनी जो संदेश पाठवलाय ते वाचण्याचं काम माझ्यावर सोपवलेलं आहे. डॉक्टर गणेश सांगळे त्यांच्याच शब्दांमध्ये मी तुमच्या समोर व्यक्त होतो. सर्वप्रथम काही अपरिहार्य कारणास्तव मी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. माझे विचार मी पाठवत आहे ते कृपया आपण स्वीकारा ही विनंती. माझ्या आठवणीतील श्री व सौ शिरसाट सर आणि मॅडम. मी डॉक्टर गणेश सांगळे, अस्थिरोग तज्ञ, मातोश्री हॉस्पिटल सिन्नर. माझे या आदर्श आणि नम्र दाम्पत्याबद्दल काही विचार मांडू इच्छितो. मी प्रथम सिन्नर येथे 2012 मध्ये आलो. बऱ्याच ठिकाणी शोध मोहीम केल्यानंतर मला शिरसाट सरांकडे अर्धा बंगला ग्राउंड फ्लोअर रेंटवर मिळाला. तेव्हापासून 8 वर्ष मी 2020 पर्यंत कुटुंबाचा भाडेकरू म्हणून नाही तर फॅमिली मेंबर म्हणून राहिलो. मी यात काय अनुभवले ते म्हणजे आपुलकी. सर्व मॅडम यांनी आपलेपणाने केवळ मीच नाही तर अगदी आमच्या मॅडम डॉक्टर सौ अश्विनी सांगळे श्रीराम तज्ञ यांनाही अगदी मुलीप्रमाणे जपले व आमचा बाळ निर्मय याला अगदी नातू म्हणूनच सांभाळले. आजही निर्मय अगदी हक्काने त्यांच्याकडे व भाग्यश्री दिदीकडे जाण्यासाठी उत्सुक असतो. विशेष म्हणजे मंगेश व निर्मयचा वाढदिवस एकाच दिवशी असतो, हा सुद्धा एक योगायोग. शिस्तप्रिय, गेट बंद असणे, घरात वागण्यात स्वच्छता असणे, जास्त गोंगाट नको यावर मॅडमची नजर मात्र कायम असायची. त्यामुळे काही गोष्टी आम्ही पण सुधारू शकलो. ऋणानुबंध जपणे,
फावल्या वेळेमध्ये परसबागेत झाडांची निगा राखण्यात सर आणि मॅडम मग्न होऊन जात आणि आम्ही देखील पेरू, आंबा, कडीपत्ता, सीताफळ या लाभार्थी होऊन जात असू आणि आजही कटाक्षाने सर आणि मॅडम तो नियम पाळतात हे विशेष मी मानतो. म्हणजे ऋणानुबंध जपणे यांच्याकडून शिकले पाहिजे. अनेक सुख दुःखात या आदर्श कुटुंबासोबत आम्ही होतो याचा मला अभिमान आहे. या चांगल्या विचारांची, प्रेमाची आणि आपुलकीची पावती म्हणून जेव्हा आम्ही घर सोडत होतो त्या दिवशी आमच्या सर्वांचे डोळे पाणावलेले होते. हा असतो स्नेह. आता सेवापूर्तीनंतर दुसऱ्या इनिंग मध्ये मॅडमनी अगदी आनंदाने आरोग्यमय वातावरणात इच्छापूर्तीने जगावे, सर आणि मॅडमने सर्व सुखे अनुभवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आदरणीय मॅडम यांना डॉक्टर अश्विनी सांगळे, डॉक्टर गणेश सांगळे, चिरंजीव निर्मय, चिरंजीव राघवी यांच्याकडनं 22 षष्टी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. सन्माननीय व्यासपीठावर आलेले आपतेष्ट हितचिंतक यांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू जी माझी गुरु आहे, जी माझी आई आहे, तिच्याविषयी बोलायचं झालं तर मी म्हणेन परक्यांनाही जे आपलंसं करतील असे काही शब्द असतात, शब्दांनाही काही कोडे पडावे असे काही माणसं असतात आणि खरंच आपलं किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपले असतात. अशीच माझी आई आहे. तिचं कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व यांनी मिळून बनलेलं जे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आमच्यात अनेक गुण पाजळले. माझ्या आयुष्यातील सर्वात महान वस्तू, व्यक्ती ती म्हणजे माझी आई. आई ही 100 शिक्षकांना पुरून उरेल आणि त्याही पेक्षा सरस असेल आणि माझी आई त्यातलीच एक याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या आईची 31 वर्ष प्रदीर्घ सेवा झाली. जेव्हा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाचे नियोजन चालू होते तेव्हा पगारे साहेब मला विचारलं की मंगेश तुम्ही 2 शब्द बोलताल का आईबद्दल. आईबद्दल बोलण्यासाठी 2 शब्द फार कमी आणि जर शब्द जोडण्याचे प्रयत्न केले तर त्या प्रयत्नासाठी आयुष्य हे फार कमी. अशी माझी आई. माझ्या आईचं शिक्षण कसं झालं, तिचं बालपण कसं होतं हे माझी मोठी मावशी यांनी सांगितलं. खूप खडतर असा प्रवास होता त्यांचा, परंतु माझी आई फार कष्टाळू, व्यासंग, कुठलाही व्यासंग जपणारी. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर वयाच्या 57व्या वर्षी आईने DSM कोर्स घेतला. शिक्षण हे वयाच्या 57व्या वर्षीही घेता येतं याचं एक उदाहरण. सकाळी नोकरी करणं, संध्याकाळी येऊन घरातली आमची जी कामं असतील स्वयंपाक वगैरे, आणि आता जे सांगितलं की मॅडम रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात. त्यानंतर 12 वाजेनंतर मॅडमनी त्याचा अभ्यास केला कोर्सचा. हे मॅडमनी दाखवून दिलं आम्हाला की तुम्ही सगळं काही करून शिक्षण घेऊ शकता. कविवाड्यांनी पण सांगितलं की शिक्षकाचा घडण्याचा प्रवास हा संपत नसतो. मॅडमचाही तो संपला नाही. मॅडमनी 57व्या वर्षी शिक्षण घेतलं आणि आम्हालाही दाखवून दिलं की जर मला 2 व्हीलर गिअरची गाडी येऊ शकते तर ती माझ्या बहिणीला काय येऊ नये. जर मला 4 व्हीलर येऊ शकते तर तिला काय येऊ नये. तर तिला स्वयंपाक येतो तर मला थोडासा काय येऊ नये. हे आमच्या आईने आम्हाला बालपणापासून शिकवलं. लहानपणापासून ही ज्या गोष्टी शिकवल्या त्याचा आम्हाला आजपर्यंत फायदा होतो. प्रत्येकाला एक आभार असावं वाटलं तर भरावण्यासाठी. प्रत्येकाला एक घरटं असावं लागतं संध्याकाळी परतण्यासाठी. आणि प्रत्येकाचं एक ज्ञान मंदिर असावं हवं ते शिकण्यासाठी. माझ्या हृदयावर विराजमान असणारं ज्ञान मंदिर म्हणजे माझा आई. तिने केलेले संस्कार, घालून दिलेले नियम या सर्वांचा आज द्योतक म्हणून मी तो पाहतो. मला आजही आठवतं 8वीला आपल्याला 7वी 8वीला एक परीक्षा असते NTS म्हणून. NTSच्या अभ्यासासाठी मला नगर जिल्ह्यात
उन्हाळी सुट्टीमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरापासून दूर अभ्यासासाठी ठेवलं होतं. घरापासून पहिल्यांदा दूर म्हणून आईची आठवण यायची. दरवेळेस मी आईला फोन करून म्हणायचो, मम्मी आज ना तू भेटायला, आता मला इथं मन लागत नाही, तुम्हाला भेटायला मला घेऊन जायचं. आई म्हणायची, हे बघ बा, आज ना 28 तारीख आहे, ठीक आहे, मी ना 4 दिवसात येते, मी 5 दिवसात येते, असं काहीतरी सांगायची. लहान मूल वहीच्या मागच्या पानावर मी लिहून ठेवायचो 28 दिवस, पुढचे 5 दिवस. आज 1 दिवस गेला, एक काट मारायची, पुढचा दिवस आला तर पुढच्या पानावर काट मारायची. 5 दिवस व्हायचे आणि 5व्या दिवशी आई यायचीच नाही. आईने तिचं कर्तव्य पार पाडलं. नोकरी करणं, तिच्या विद्यार्थ्यांना शिकवलं हे तिचं कर्तव्य होतं, ते तिने पार पाडलं. तिथं जाऊन आईची आठवण न करता शिक्षण घेणं हे माझं कर्तव्य होतं, ते पार पाडणं माझं काम होतं, हे तिने मला दाखवून दिलं. ती बोलली नाही, तिने ते दाखवून दिलं मला की ज्याला त्याला ज्याचं त्याचं कर्तव्य पार पाडावं लागतं. संसार करूनही कर्तव्य पार पाडावं लागतं, लहान मूल असूनही कर्तव्य पार पाडावं लागतं, हे तिने दाखवून दिलं. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हे तिने अंमलात आणून दाखवलं. तसेच वेळेचा सदुपयोग कसा करून द्यावा तो माझ्या आई वडिलांकडून मी शिकलो. आई माझी किती स्ट्रिक्ट आहे हे सगळ्यांनी सांगितलं. आई जेवढी भावनिक आहे तेवढी स्ट्रिक्ट पण आहे. माझी आई आणि वडील दोघेही रयत शिक्षण संस्थेत त्यांनी नोकरी केली. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. संजीवनीतही काही प्राथमिक शिक्षण माझं पूर्ण झालं आणि माझं माध्यमिक शिक्षण हे वाजे विद्यालयात पूर्ण झालं सिन्नरमध्ये. माझी बहीण तिचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद ठाणगाव शाळेत झालं आणि सिन्नर मधली चांडक कन्या विद्यालय आहे तिथं तिचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. आईने आम्हाला कधी रयत शिक्षण संस्थेत टाकलं नाही का, यामागे खूप मोठं कारण तिने दिलं मला. रयत शिक्षण संस्थेत टाकलं तर माझ्या नावाचा तुला फायदा होईल. जिथं शिक्षक काम क्लीनर असतील तुझं, तिथं म्हणतील नाही शिरसाट पाण्याचा मुलगा आहे, जाऊ दे. तर तुला जी शिक्षा होणार आहे, तुला जे घडवण्याचं काम आहे ते तिथं होणार नाही. माझ्या नावाचा फायदा तर बिलकुल झाला नाही पाहिजे तुला. तुला जे काय कमवायचंय ते तू स्वतःच्या पायावर कमव, स्वकर्तृत्वावर कमव. हे सगळे गुण तिने तिच्या कृतीतनं दाखवले, फक्त सांगितले नाही. माणसं एकत्र येतात, स्नेहबंध निर्माण होतात. कालांतरे त्यांचा वियोग होतो, शेवटी निरोप हा ठरलेला असतो. त्याबद्दल 2 होईल. शतक आरोग्यदायी आयुष्याचे तुम्ही गाठावे, नतमस्तक होऊन आम्ही आपुले आशीर्वाद घ्यावे. सहवास आपला सदैव लाभावा, पाठीवर तुझा सदैव हात राहावा. हीच भावना हर्ष विभूर, भावनांची माय लेकीच्या नात्याची जपलेल्या अतूट अगणित जिव्हाळ्याची. एवढे बोलतो आणि वाणीला शब्दविराम देतो. जय हिंद, जय कर्नाटक. आज रिटायर होत आहे, आई रिटायर होते. हे आम्हा तिघांसाठी वाक्य जरा थोडंसं विचित्रच वाटणार आहे, कारण कधीही न थांबणारी आमची राजधानी एक्सप्रेस आज रिटायरमेंटच्या प्लॅटफॉर्मवर जरा सुरू होणार आहे असा अंदाज आहे. काल परवापर्यंत 5:30, 6:30, 7, 8 अशा भाषेत आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची. गरम भाजी पोळीचा डब्बा, दिवसभराचे कपडे, शाळेची दप्तरं, पाण्याची बॉटल आणि खिशाला लावलेला एक रुमाल, 2 पोरं, एक कडेवर आणि एक हाताला असं धरून आई आम्हाला शेजारच्या काकूंकडे सोडवायची आणि धावपळ करणारी आणि पर सुटलेली आई शाळेचं टाइम मास्टर गाठायची. अशी माझी आई अजूनही माझ्या स्वप्नामध्ये येते. जमेल तुलाही असं ठामपणे सांगायची. खरं सांगायचं झालं तर स्त्रीला अनेक आयडेंटिटीज असतात, त्यातली तिची एखादी आयडेंटिटी होऊन राहते. मुलगी, बहीण, आई, पत्नी एक्सेट्रा. त्यात अजून एक तिची शाळेमधली इमेज. नॉर्मली चांगलं करिअर असेल तर आई मागे पडते असा समज आहे. म्हणून मला जमणार नाही हे वाक्य आम्ही कधीतरी वापरतो,
पण माझ्या आईच्या डिक्शनरीमध्ये हे वाक्य कधीच येत नाही. मी दमले, आपण नंतर बोलू असं म्हणत तिने कधीच कोणाला डावललं नाही. आम्हाला शिरसाट फॅमिलीला व तिच्या मित्रपरिवाराला या रयत शिक्षण संस्थेला शी हॅज ऑलवेज गिवन हर 110% हसेल. आम्हाला घडवलं ते आमच्या आईने आणि आईला घडवणारी रयत शिक्षण संस्था. या संस्थेने आणि समाजाने तिला बदलले आणि मोठे केले. तिला कॉन्फिडन्स दिला आणि इन रिटर्न तो आम्हालाही मिळाला. सो मीनाताई शिरसाट यांना हे संबोधन खूप लाईटली मिळालेलं नाही आणि हे आज मला इथे बसून समजले. आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते. एका कामानिमित्त आम्ही बाहेरगावी निघालो होतो. त्यावेळेला आम्ही बस स्टँडवरती बसची वाट बघत होतो. त्यावेळेला अचानक एक मुलगा आमच्या जवळ आला आणि तो माझ्या आईचा विद्यार्थी होता. तो आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की मॅडम मी तुमचा विद्यार्थी आहे, मला नोकरी लागली आणि हा माझ्या नोकरीचा पहिला पगार आहे. त्याच्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स होता आणि त्याने सांगितलं की हा पेढ्याचा बॉक्स तुम्ही तुमच्याच हाताने ओपन करणार आणि याच्यातला पहिला पेढा हा तुम्हीच घ्यायचा. मग आई म्हटली अरे बाळा असं नाही, तू हा पहिला पेढा देवासमोर ठेव. नाही, तुम्हीच माझे दैवत आहात, तुम्हीच माझे गुरु आहात. आज मी जे घडलो, आज मला जी नोकरी लागली ती फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानदानामुळे आणि तुम्ही मला घडवले यामुळे. याच्यामधून आपल्याला असं समजतं की मुलं किती आज्ञाधारी असतात आणि ते किती शिक्षकांचा आदर करतात. आणि अजून एक सांगायचं झालं तर माझं बालपण ठाणगावमध्ये झालं. म्हणजे आम्ही ठाणगावला राहत होतो त्यावेळेला आणि माझी आई इंग्रजी विषय शिकवते माध्यमिक शाळेमध्ये. तर इंग्रजी विषय खरं पाहायला गेला तर खूप अवघड असतो आणि मुलांना तो शिकवणं म्हणजे तेही त्याच्याहून अवघड असतं. आणि मुलं गोट्या खेळायची मुलं त्यावेळेला गल्लीमध्ये. जेव्हा आई दुरून येताना त्यांना दिसली की ते पटकन गोट्या उचलणार आणि पळून जाणार. मग त्यांच्या आईवडिलांनाही असं वाटायचं की मॅडमचा त्यांना धाक आहे. मुलांनाही असं वाटायचं की मॅडम आपल्याला रागवतील आणि त्यामुळे ते पटकन निघून जायचे. खरं सांगायचं झालं तर आज जो सोहळा सुरू आहे याचे तुम्ही साक्षीदार आहातच. कधी कधी एक स्त्री शी इज समटाइम्स दुर्गा माता पर्सोनिफाईड, अष्टभुजा असल्यासारखी कार्यक्षमता, मातेची ममता, तर कधी दुर्गेचा रागही आपण पाहिला आहे. पण हे बनण्यासाठी तिला जी अपॉर्च्युनिटी या संस्थेने दिली आहे तितक्या तत्परतेने तिने ती उचललीही आहे. त्यात घड्याळाचे काटे, त्या छोट्या मनाच्या क्रिटिक्सची पर्वा तिने केली नाही. शी इज अ बॉर्न लीडर. माय मदर वुड हॅव रूल्ड द वर्ल्ड बट शी चोज द नर्चर मी इन्स्टीड. रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेच्या परिवाराने आजपर्यंत माझ्या आईला जी साथ दिली त्याबद्दल मी रयत शिक्षण संस्थेचे आभार मानते, धन्यवाद देते. रिटायरमेंट म्हणजे फुल स्टॉप नाही आणि माझ्या आईसाठी तो मुळीच नाही. मी आशा करते तिला स्वतःमध्ये एक नवीन पैलू नक्कीच मिळेल आणि मी तिच्यासाठी ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील करते. रयत शिक्षण संस्थेने, रयत शिक्षण संस्थेच्या परिवाराने, नातलगांनी आणि इथे जमलेल्या परिवाराने आजपर्यंत जे सहकार्य आणि प्रेम शिरसाट कुटुंबाला दिले ते इथून पुढेही वृद्धिंगत व्हावे अशी मी अपेक्षा करते. आणि जाता जाता मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते. कुछ ना समझ में आए तो बार बार समझाती थी, कुछ ना समझ में आए तो बार बार समझाती थी. जिंदगी के दौड़ में अब थोड़ा सा ठहराव आया है. इनकी भाषा में कहूँ तो इनके जीवन में थोड़ा सा अल्पविराम आया है. तबीयत की चिंता करे बिना ना सीखा कभी इन्होंने थकना. तबीयत की चिंता करे बिना ना सीखा कभी इन्होंने थकना. इस स्कूल में बहुत सी क्लासों में एक क्लास मेरी माँ की भी याद रखना, जिन्होंने सबसे ज्यादा दिया स्कूल को मान, जिन्होंने सबसे ज्यादा दिया स्कूल को मान. सुना है स्कूल में आ जाने से ही इनकी आ जाती थी अलग सी जान. हर रोज सुबह स्कूल जाती है मेरी माँ, हर रोज सुबह स्कूल
जाती है मेरी माँ, किसी स्टूडेंट का प्रॉब्लम हो या किसी स्कूल के टीचर का, सबसे ज्यादा चिंता इन्हें ही होती थी। हर किसी को इतना प्यार ये कैसे कर पाती है। बहुत कहलवा लिया मैम मैम, बहुत कहलवा लिया मैम मैम। ये 31 साल की घड़िया माना बहुत खुशियां लाई है, पर अब ये वक्त हमारा है, जब नानी दादी कहलवाने की बारी अब हमारी है। संयोजकांनी आज मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द इथे थांबवते। जय हिंद, जय कर्मवीर। त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या ज्या विद्यार्थ्यांच्या गुरु आहेत त्या माझ्या पण गुरु आहेत। ज्यावेळी माझ्या जीवनात माझ्या पतीचे निधन झाले आणि मी पूर्ण कोलमडून गेले, त्यावेळी मला खूप मानसिक आधार दिला। सिंधुताई सपकाळ अशा सामर्थ्यवान स्त्री यांच्या गोष्टी सांगून त्यांची उदाहरणं देऊन मला त्यांनी जगण्यासाठी आनंद दिला, जगण्यासाठी हे केलंय। मुलांसाठी जागा वगैरे अशा काही खूप गोष्टी समजून सांगितल्या। या काळात मीनाताईंनी जो मानसिक आधार दिला तो मी कधीच विसरणार नाही। अगदी मैत्रीण, आई, गुरु अशा भूमिका माझ्या आयुष्यात अविस्मरणीय ठसा माझ्या आयुष्यात त्यांनी निर्माण केलेला आहे। आजही मला उदास वाटलं, अस्वस्थ वाटलं की मी त्यांना फोन करते। त्यांनी ज्ञानदानाचं काम तर केलेलेच आहे, त्याचं पुण्य त्यांना मिळणारच आहे, परंतु मौलिक सल्ला आधार देण्याचं पुण्य देखील त्या घेतात। अशा या माझ्या गुरुवर्य मीनाताईंना पुढील भविष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आपण या ठिकाणी जमलो अशा पर्यवेक्षिका आदरणीय सौ मीनाताई प्रकाश शिरसाट यांनी आपलं भावस्पर्शी मनोगत व्यक्त करा। एवढे वर्ष देऊनही साथ सुटत नाही, सोडून ते पाऊल तरी माणसं तुटत नाही, सोडून ते पाऊल तरी माणसं तुटत नाही। सोन्यासारख्या माणसांच्या लाख मुलांच्या आठवणी, सोन्यासारख्या माणसांच्या लाख मुलांच्या आठवणी भेटणार नाही जिथवर, भेटणार नाही जिथवर पापणी तुटत नाही। तर पहा, अशीच अवस्था आज माझी झालेली आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता उल्लेख मी करत नाही कारण बराच वेळ झालेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यानंतर व्यासपीठावर विराजमान असणारे सर्वच मान्यवर आणि समोर जमलेले सर्व माझे सहकारी, नातेवाईक, हितचिंतक, ग्रामस्थ, ह्या सर्वांचे मी प्रथम आभार मानते। कधी कचुनाना मला वाटत नाही बाहेर जात होते, परंतु आज ते आवर्जून आलेले आहेत। मी नानांना म्हटलं, नाना यावंच लागेल। तर पहा, अशा प्रकारे आपण इथे जमलेला आहात, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आला आणि उपस्थित असलेल्या या सर्व बंधू भगिनींनो, आपतेष्ट नातेवाईक, हे तर मी उल्लेख केलेलाच आहे। आजी माझी विद्यार्थी आहेत, माझे सर्व हितचिंतक। सर्वात आधी मी आपल्या संस्थेचे, विद्यालयाचे आभार मानते की ज्यांनी आजच्या निरोपाचा कार्यक्रम घडवून आणला, त्यांचे मी प्रथम आभार मानते। या निरोप समारंभ सोहळ्याच्या वेळी नेमकं काय बोलावं, एरवी बोलणं वेगळं आणि स्वतःचा सेवापूर्तीचा कार्यक्रम जर म्हटला तर नेमकं काय बोलावं, कसं बोलावं हे काही सुचत नव्हतं। आणि मग डोळ्यासमोरून गेल्या जवळजवळ 31 वर्षांची जणू मालिकाच तरळू लागली आणि मग त्यामुळे अशा अवघडलेल्या वेळी काय बोलावं असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला। माझे बालपण माझ्या मोठ्या बहिणीनं सांगितलं, अक्षरशः ते म्हणजे ग्रामीण भागात झालं। मी सगळं सांगणार नाही। वडील माझे फक्त 2री शिकलेले होते, परंतु ते स्वातंत्र्य सेनानीही होते। माझ्या पाठच्या बहिणीनं सांगितलं की भूमिगत राहून सुद्धा त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उत्तर काळामध्ये त्यांनी मात्र ते पेन्शन नाकारली, घेतली नाही। आम्ही 5 बहिणी, 1 भाऊ, घरची परिस्थिती जेमतेम। वडील तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं फक्त 2री शिकलेले होते,
परंतु त्यांनी सर्व मुलींना शिकवून पायावर उभे केले. हा त्यांनी घेतलेला ध्यास होता. त्यांना शिकवायचं, मोठं करायचं. ते आम्हालाच नाही तर कुठलीही स्त्री असो, कुठलीही मुलगी असो, तिनं शिकलंच पाहिजे. आणि त्यांचं ड्रायव्हिंगचं नेहमी असं असायचं की दोघांनी ड्रायव्हिंग शिकली पाहिजे. आता येते मुलींना, पण त्या काळामध्ये ते म्हणायचे लॉंग रूटला गेल्यानंतर मिस्टरांना आधार कसा असेल तुमचा. आणि म्हणून मग ते अशी नेमकं काय करायला हवं, काय करायला नको याचं उदाहरण ते देत असायचे. आणि त्यानुसार तुम्हाला आता सांगितलेलंच आहे मोठ्या बहिणीनं की आमचं शिक्षण कसं झालेलं आहे बा. 10वी पर्यंत गावातच, नंतर 11वी नंतर मेरिटनुसार, कारण मेरिट हवं हा इट मस्ट असायचं. आणि मग मेरिटनुसार पारनेर कॉलेजला माझा नंबर लागला, तेही गव्हर्नमेंट गर्ल्स हॉस्टेलला लागला. आणि मग त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन अहमदनगरला, त्यानंतर बीएड कॉलेज स्वामी सहजानंद भारती कॉलेजला झालं. त्यानंतर मग मध्येच 1 वर्ष नवोदयची पण सर्व्हिस केली, परंतु ज्यावेळेस ट्रान्सफर होईल, लांब होईल म्हणून ती सोडून दिली. आणि अशा प्रकारे 1 ऑक्टोबर 1993 मध्ये चासनळी येथे मी जॉईन झाले. त्यानंतर माझी पुन्हा काही दिवसांनी वावी येथे ट्रान्सफर झाली. त्यानंतर प्रमोशन मी पुन्हा चासनळीला, म्हणजे माझ्या शाखा खूप झालेला नाही गुंजळ सर, तर पुन्हा मी चासनळीला गेले, प्रमोशन घेतलं, पुन्हा वावीला आले. आणि त्याच्यानंतर ठाणगावला माझी बदली झाली. आणि अक्षरशः 20 वर्ष मी तिथे सर्व्हिस केली. माझं गाव होतं, माझ्या गावातली माणसं होती, आणि म्हणून मला खूप काही करण्याची उभारी तिथे निर्माण झाली. आणि मग अशा प्रकारे तिथून पुढे मी दापोरला 2018 मध्ये आले. आणि मग जागेवरच मला सुपरवायझरचं प्रमोशन मिळालं. या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जवळजवळ 3-4 वेळा मला मुख्याध्यापकाचं प्रमोशन आलं, परंतु कुटुंबामुळे मी ते नाकारलं. एकदा तर मी आणि गुंजाळ सर आम्ही बरोबरच होतो, त्यांनी घेतलं, मी मात्र घेतलं नाही. ते आज ताग आहे. पण पहा, या विविध शाखेमध्ये मी भरपूर कामकाज केलं, अनेकाविध अनुभव घेतले. जितक्या शाखा असतात तेवढे अनुभव, तितकी माणसं पण भेटतात आपल्याला, आणि एकेकाकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि खरंच माझा जो हा अनुभव आहे तो अगदी रोमांचक परंतु समृद्ध करणारा होता. त्याचबरोबर तो आव्हानात्मक सुद्धा होता. या सर्व जबाबदाऱ्या पेलवणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. त्यावेळी मला एक सर्व शिक्षक सदस्यांनी सहकार्य केले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पहा, नोकरी करताना काही व्यक्ती ह्या देवदूतासारख्या धावून येत असतात. आणि प्रथम मी जेव्हा लिव्ह व्हॅकन्सी मध्ये मोहेगावला होते, तेव्हा मला इथले नरोडे सर मुख्याध्यापक होते. त्यांनी तर मला अक्षरशः कॅटलॉग कसं करायचं त्यांच्या केबिन मध्ये बोलवून शिकवलं. म्हणजे पहा, तर त्यांनी मला अक्षरशः मुलीसारखं जपलं. मी ज्यावेळेस सामान नेलं त्यावेळेस 4थ्या मजल्यावर ते आले विचारायला, पेटकुट आणलं का. असेही मुख्याध्यापक मला भेटले. म्हणजे माणसं कशी जोडायची. म्हणजे पहा, ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे त्या जागेवर आहे, परंतु याही बाबी पाहाव्या लागतात हे मी त्यांच्याकडून शिकले. आणि अशा प्रकारे एक माणसं मला भेटत गेली आणि एक अनुभव मी जोडत गेले आणि त्याप्रमाणे माणसं जोडत गेली. त्यानंतर मी ज्यावेळेस अस्तगावला अकॅडमिक इयर होते, तिथे निकाळजे सर माजी मुख्याध्यापक यांनी तर मला भाऊ नाही म्हणून त्यांनी अक्षरशः लग्न जमवण्यापासून तर लग्नातली सर्वच काम अगदी कढया घासणे, पूर्वी काही ऑर्डर देता येत नसायची, तर अक्षरशः ही सगळी कामं त्यांनी केली. म्हणजे याच्यापेक्षा मला अजून काय हवं. मी तर म्हणे मी आज खूप श्रीमंत आहे, कारण माझ्या बँकेत काय आहे मला माहित नाही, परंतु इथं ही जी आलेली माणसं आहेत ती सगळी माझी आहेत. त्यानंतर इथं बसलेली जे काही डॉक्टर्स आहेत, त्यानंतर हा फोटोग्राफर वाला जो आहे तो सुद्धा माझा विद्यार्थी आहे. म्हणजे एवढा बँक बॅलन्स आहे माझ्याकडे. म्हणजे पहा, या रयत संस्थेने मला अगदी आपुलकीची नाते जपायला शिकवली आहेत. आणि म्हणून मी त्या निकाळजे सरांची सुद्धा
आज ऋण व्यक्त करू इच्छितो. तुम्हाला माहित आहे की सुपरवायझर म्हणजे जणू काही स्टोरच्या वायसर सारखी गोष्ट असते पहा. ती म्हणजे कशी, वरती मुख्याध्यापक असतात आणि म्हणजे संस्थेचा शासनाचा फतवा त्यांना येतो आणि त्यावेळेस त्यांना ते सांगणं गरजेचं असतं. हा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग असतो, म्हणजे त्यांची ऑर्डर मला असते आणि ती फॉलो मी केलीच पाहिजे. म्हणून मी ते काम कुणाकडून करून घेणार, तर माझ्या स्टाफ कडून करून घेणार आणि तेही वेळेत झालं पाहिजे हा ठाक्या असायचा. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये तर हे असतंच. आणि म्हणून तेव्हा मी मोठ्या कात्रीत सापडायची. आता काय करायचं, काम तर झालं पाहिजे. शिक्षकांची ओरड यायची, मॅडम सकाळी 7ला आलेलो आहोत, जेवण नाही, खूप भूक लागली. अहो बरोबर आहे, जेवा, पण 1 तासाने किंवा 2 तासाने मला ते मिळालंच पाहिजे. इट मस्ट. याप्रमाणे ते काम करून घ्यावं लागायचं. आणि माणसं ही शिक्षक जरी असली तर ती हाडामासांची असतात, भावनांची असतात आणि मग कुठेतरी मध्य साधायचा आणि ते काम करून घ्यावं लागायचं. त्यावेळी तुम्ही सर्वांनी मला त्या कामासाठी, त्या गोष्टींसाठी दाद दिली. माझे सर्व सहकारी या प्रवासाचा माझा भाग आहे. काम करताना वेळेचं महत्व मी शिकले, इमानदारी शिकले, कामाचे कौशल्य कसं असतं आणि हे सगळं टीम वर्क असतं हे मी शिकले. या अनेक गोष्टींचा त्या कामात अंतर्भाव असायचा. अशा प्रसंगी खास आपणासमोर माझ्या परिवाराचे देखील आभार मानते. माझे आई वडील, माझ्या बहिणी, मेहुणे, सासू सासरे, पती, मुले आणि दीर जावा या सर्वांनी त्यांच्या हक्काचा वेळ या नोकरीसाठी खर्च करण्यासाठी परवानगी दिली. माझी मुलगी ज्यावेळेस आजारी असायची तर माझे धीर रात्र बसून माझ्या बरोबर ते काढायचे. याचा मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. मला भाऊ नव्हता, परंतु माझ्या मुलीला एवढंच माहित होतं हा माझा मामा. मम्मी म्हणता म्हणता मामा हा शब्द तिला आला आणि तेव्हापासून माझे धीर आणि माझी जाव हे मामा मामी झाले. त्यांनीही ते स्वीकारलं. आणि म्हणून या सर्वांचं मला आभार मानावं असं वाटतं. या संपूर्ण जीवन काळात माझ्या पाठीशी ही सगळी मंडळी उभी राहिली, खंबीरपणे उभी राहिली. मी या नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी, शाळेसाठी, त्यानंतर आमच्या रयत शिक्षण संस्थेसाठी जे काही करू शकले ते करण्याचे सामर्थ्य ज्यांनी दिले ते माझ्या शाळेचे शिक्षक असतील, माझे वरिष्ठ असतील. मला गुंजाळ सरांचा या बाबतीमध्ये खूप काही त्यांचं मला सहकार्य लाभलं. अगदी मला त्यांनी लहान बहिणीसारखी, ते मी जरी आज रिटायर झालेले आहे परंतु आमच्या वयामध्ये एवढंसं काही अंतर नाहीये. सरांची जन्मतारीख चुकून आई वडिलांकडून कमी लागलेली आहे, 5 वर्ष कमी लागलेली आहे, म्हणून ते मला नेहमी लहान बहिणीसारखे वागत होते. मला रास्त अभिमान त्यांचा वाटतो. म्हणजे अशा प्रकारे मला सगळे वरिष्ठ असतील, आमची स्कूल कमिटी असेल, आमचे ग्रामस्थ असतील, ही सगळी मंडळींनी मला ह्या सगळ्या मंडळींनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे जणू काही माझं कुटुंबच ते आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी सर्वांची मी आजच्या या प्रसंगी हृदयपूर्वक आभार मानते. आणि म्हणून मला आज असं म्हणावं असं वाटतं, आपली आठवण, माझी आठवण तुमची असेल, माझी आठवण तुमची असेल, तुमची आठवण माझी असेल. आणि या साऱ्या आठवणींचा मनात उद्याचा गाव असेल. आणि ज्यावेळेस माझी रिटायरमेंट जवळ येत चालली तेव्हा मला बऱ्याच सहकार्यांचे फोन आले, मॅम आम्ही आमचं दुःख, आमचे प्रॉब्लेम कोणाला सांगायचे? एवढी मी तुमच्या जवळचे होते का हो? एवढी माया केली का हो? आणि त्यावेळेस अगदी घरून आल्यासारखं झालं. माझ्या नंतरही या विद्यालयाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तसेच तुमच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप उंची गाठावी या शुभेच्छा सर्वांना देते.
आपणा सर्वांनी माझ्या प्रती अतीव प्रेम, पाठिंबा, मैत्री दाखवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानते. अतिशय सुंदर सोहळ्याची पुन्हा एकदा आभार मानते आणि शेवटी इतकेच म्हणेल, जमले तितके केले तरीही करणे उरले, जमले तितके केले तरीही करणे उरले, अजूनही जगणे सरले नाही. अशा प्रकारे मी माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते, थांबते. जय हिंद, जय कर्नाटक. या ठिकाणी प्रथमतः राहुल सरांनी या कार्यक्रमाची रूपरेषा केली, गुंजाळ सरांनी प्रस्तावित केलं आणि विष्णुजी थोरे यांनी सर्व उपस्थितांचे मन जिंकून घेतले. या ठिकाणी चांगल्या प्रकारचे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र वागचौरे यांनीही त्यांच्या मनोभावना या ठिकाणी व्यक्त केल्या. डॉक्टर संदीप शिंदे यांनीही त्यांच्या वाणीतून चांगल्या प्रकारचे या ठिकाणी विचार व्यक्त केले. आणि त्याचप्रमाणे आम्हालाही माहित नव्हतं, गणेश सांगण्याच्या तुम्ही एवढे जवळ आहे, सर्व गाव दापूर जवळ आहे, पण तुम्ही आमच्यापेक्षा जवळ आहे आम्हाला आज माहित झालं. म्हणजे उद्या गणेश सांगळेकडे आम्हाला जायची वेळ आली तर तुमचा विचार घ्यावा लागेल. तर गणेशजी सांगळे हे दापूरच्याही फार जवळ आहे आणि सर्व तुम्ही त्यांना लहानचं मोठं केलंय, इथपर्यंत सांभाळलेले आणि त्यांचा दवाखाना मातोश्री इथं जवळच आहे. म्हणजे त्यांनी तिथून त्यांचा संदेश पाठवावं हे सुद्धा उचित कार्य त्यांनी केलेले तुमच्यासाठी. हे अतिशय मोलाचं काम आहे. त्याचप्रमाणे शिरसाट मॅडमचे चिरंजीव आणि मुलगा आणि मुलगी यांनीही चांगल्या प्रकारची त्यांच्या जीवनाची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या सत्कार मूर्ती त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून शेवटच्या टायमाला अश्रू आले. हे निश्चितच असं घडत असतं, कोणालाही जाता जाता ही शेवटची वेळ असते. तर मी त्यांचं सर्वांना प्रथमतः त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं राहिलेलं आयुष्य चांगलं, निरोगी, निरोमय, विचारवंत आणि लोकांना ज्ञान देण्यासाठी आणि इतरत्र सेवा करण्यासाठी आणि उर्वरित राहिलेल्या आयुष्यात त्यांनी रयतेचा परिवार आणि तुमचा परिवार सारखा आहे. तुमच्या परिवारामध्ये एवढा मला माहित नव्हतं रयते एवढा परिवार आहे. तर तुम्ही रयतेची परत तुमची नाळ राहील. तुम्ही आमच्या शाळेची वेळोवेळी याल, आमच्याशी संवाद साधत राहा. दापूरकर नेहमी अशाच विचाराचे आहेत. जे 1960 सालचे शिक्षक आहे तेही आज आमच्या संपर्कात आहे. तुम्ही तर निश्चित राहाल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता आम्ही करत नाही. आणि तुम्हाला भरभरून सरांना तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि माझं लांबलेलं या ठिकाणी भाषण संपवतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. आणि रयत शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी या नात्यानं पुन्हा एकदा संपूर्ण रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं तुम्हाला भव्य आयुष्याला भव्य वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रसिद्ध वक्ते आज आपल्याला लाभलेले श्री विष्णू थोरे, तसेच मंचावर असणारे सर्व प्रतिष्ठित मान्यवर, श्री व सौ शिरसाट या कुटुंबावर भरभरून प्रेम करणारे सर्व नातेवाईक, आत्पेष्ट, तसेच दापूर व ठाणगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, सर्व आजी माजी, शिक्षक वर्ग, रयतप्रेमी आणि या सोहळ्यासाठी मार्गदर्शन करणारे आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक, सर्व सेवकवृंद, या सर्वांचं विद्यालयातर्फे मी आभार मानतो.